हे जे तुम्हाला दिसतंय ना, तिथे आपण क्रिकेट AI असिस्टंट बनवणार आहे. हा कळलं का? जर पायथनचा वापर करून आपण हा AI असिस्टंट करणार आहोत. ठीक आहे, असं आपण लिहिलं. ते सगळं रन टाईमला कॅल्क्युलेशनवरनं ना गोष्टी प्रेडिक्ट करत असतात. आणि मित्रांनो, याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल मशीन लर्निंगचे. मशीन लर्निंगवरनंच आहे ना ते गोष्टी घेतात. आता तुम्ही नोटीस करा, हा क्रिकेटचा AI असिस्टंट आपण बनवणार आहे. बुमरा 6 ओव्हरमध्ये एका ओव्हरमध्ये 6 बॉल असतात, तर 6च्या 6 बॉल वेगळे टाकतोय की सेमच बरेचसे बॉल टाकतोय, याचं पण प्रेडिक्शन करून समोरच्या टीमची लोक हेच चेक करत असतात की ह्यावेळेस बुमराची स्ट्रॅटेजी मे बी वेगळी असेल, कारण की बुमराने इकडचा प्लेअर इकडे हलवला, याचा अर्थ तो शॉर्ट बॉल टाकू शकतो. मित्रांनो, याला डीप लर्निंग म्हणतात. नीट ऐका, कारण की हा इंटरव्ह्यूचा फेवरेट क्वेश्चन आहे. आणि मी आता तुम्हाला परत एकदा आज हिंट देतोय, पायथन आणि जावामध्ये एक कॉमन क्वेश्चन असतो की हे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट काय आहेत. मग ते सांगताना तुम्हाला काय डायग्राम काढायची ही मी पुढच्या पेजला काढून दाखवणार आहे. डायरेक्टली कुठलाही प्रोग्राम प्रोसेस हार्डवेअरशी बोलता कामा नये. का नाही बोलतो कामा नये? का बोललो? क्रॅश जर झालं तर हार्डवेअरची कॉस्ट सॉफ्टवेअरपेक्षा महाग असते. ते करा. या सगळ्या सिनॅरिओमध्ये जावा, CPP वगैरे बाकी प्रोग्रामिंग लँग्वेजला बीट करून पायथन हे AIच्या इंडस्ट्रीमधला फर्स्ट चॉईस बनला आहे. ठीक आहे, चला लक्ष द्यायचं. मी काल तुम्हाला काही कन्सेप्ट सांगितल्या होत्या, त्या कन्सेप्ट सांगतो. आणि मागच्या लेक्चरला AIच्या सिनॅरिओमध्ये जे सांगितलं होतं ना, आज ते परत मॅप करूया. जर ते सगळ्यांना कळलं आणि आपल्या वेळेच्या आधी झालं तर डेमो घेऊया. अदरवाईज तुम्हाला मी सांगून ठेवतो काय काय डेमो घेतले जाणार आहेत. पण मी आज तुम्हाला काही डायग्राम्स दाखवणार वेगवेगळ्या. पहिली डायग्राम बघा, काढायची गरज नाही. इंटरव्ह्यूमध्ये किंवा कुठेही याच्या पुढे कोणी तुम्हाला विचारलं की पायथन या लँग्वेजेसमध्ये कुठे काम करतं, तर ते तुम्हाला दाखवतो. इथे लक्ष द्या. ते तर तुम्हाला शेवटच्या व्हिडिओमध्ये म्हणजे शेवटच्या याच्यामध्ये सांगणारच आहे, पण आता लक्ष द्या. हे पायथन आहे, तुम्हाला माहिती आहे ना, पायथन वापरलं जातं मशीन लर्निंग शिकण्यासाठी, बरोबर. आता तुम्हाला अजून एक सिनॅरिओ मेन पॉईंट सांगा तुम्हाला आठवत असेल तर. काय आहे इथे? डीप लर्निंग. बरं, कंप्लीट लिहूया आपण. ठीक आहे, चला सांगा इथे काय आहे? मशीन लर्निंग. पुढे डीप लर्निंग. डीप लर्निंगमध्ये 2 पार्ट होते असं मी बोललो होतो. बोला पटपट बोला. न्यूरल नेटवर्क. आणि पुढे NLPचा फुल फॉर्म नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. ठीक आहे. हां, आता नोटीस करा, ह्या 2 गोष्टींनंतर आपल्याला माहिती आहे की आपण जेन AI बघितलं. जेन AI. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या टर्म आहेत. जेन AIचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे ना? जनरेटिव्ह AI. काहीतरी जनरेट करून देतो, व्हिडिओ, टेक्स्ट, विक्स सगळ्या गोष्टी जनरेट करून देतो. हे कळतंय का मी काय बोलतोय? सगळ्यांचं लक्ष आहे ना? प्लीज लक्ष द्या बरं का. इथनं पुढे खूप भारी गोष्टी आहेत. कालचा लेक्चरचा थोडासा एक पार्ट राहिला आहे, तो आज क्लिअर करतो आणि मग पूर्णपणे आपण ह्या बाजूला जाणार आहे. सगळ्या लोकांना कळावं यासाठी आपण AIच्या रिलेटेडच सिनारिओ घेणार आहोत. आणि पुढच्या लेक्चरला जेव्हा जेव्हा डेमो आहेत ना, त्याच्यामध्ये मी तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी सांगणार आहे ते पण सांगतो. ठीक आहे, चला आता मला ना सांगा, लास्ट टाइम जेव्हा मी सेमिनार घेतलं होतं ना, तेव्हा ह्याच्या रिलेटेड मी काही टर्म्स तुम्हाला बोललो होतो. ज्यांना ज्यांना टर्म्स आठवत आहेत ना, त्यांनी हात वर करून एक एक टर्म सांगाल. फक्त ती रिपीट नाही झाली पाहिजे. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. पहिल्या टर्म पासून सुरू करूया. पहिली टर्म होती AI असं बोलूया. ठीक आहे, आता ही परत बोलू नका. चला हात वर करायचा. नेक्स्ट टर्म सांगा. ट्रान्सफॉर्मर. इथे लिहितोय बरं का, हेच परत परत सांगू नका. ट्रान्सफॉर्मर. नेक्स्ट हात वर करायचा आणि सांगायचं. मशीन लर्निंग. चला इथे लिहिलंय, पण इथे आपण ह्या टर्म मध्ये घेऊया. AIच्या रिलेटेड टर्म आहे तर बघा, तुम्ही नोटीस करा. चला नेक्स्ट. AI एजंट. एक मिनिट, इकडे मुलींपैकी. हां, रॅग. चला पुढे रॅगचा फुल फॉर्म रिट्रीवल ऑगमेंटेड जनरेशन. याच्यामध्ये बाकीच्यांचा कुठलाचाही फुल फॉर्म तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण तुम्हाला माहिती आहे. AIचा फुल फॉर्म एकदा सांगा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे, हां चला नेक्स्ट. रॅग झालं. पुढे हां ताई. हॅल्युसिनेशन. हॅल्युसिनेशनचा अर्थ माहिती आहे अशा लोकांनी हात वर करा. ओय शपथ, म्हणजे AIचं सेमिनार सक्सेसफुल आहे नाही? ठीक आहे, नेक्स्ट हात. हां मित्र. बरं, फाईन ट्युनिंग लिहितो आधी. हां, तू काय बोलत होतास? ब्लॅक टी शर्ट. LLMचा फुल फॉर्म लार्ज लँग्वेज मॉडेल. ठीक आहे, लक्ष आहे ना सगळ्यांचं? नीट लक्ष द्या बरं का. हां नेक्स्ट मित्र. प्रॉम्प्ट. क्या बात आहे. प्रॉम्प्टचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे. प्रॉम्प्ट म्हणजे काय? ChatGPTला आपण जे काही प्रॉम्प्ट देतो ते, मग ते आपण बोलून पण देऊ शकतो किंवा टाईप करून देऊ शकतो. नक्की का? असंच आहे?
हो ना. चला नेक्स्ट. जे मी त्या दिवशी टर्म सांगितले ते बोलाल. हां, फ्रेश डेज, पण या टर्मबद्दल आपण बोललेलो नाही आहे. आहे टर्म आपल्याला वापरायचे पुढे, पण ह्या सिनारिओमध्ये आपण कुठे घेतली नाही. थांबा, दुसरे. हां, टोकन. टोकन बरोबर आहे का रे? ह्याच्याबद्दल बोललो आपण. नेक्स्ट टर्म. हां, कंटेक्स्ट विंडो. क्या बात है, कंटेक्स्ट विंडो. नेक्स्ट. हात वर करायचा आणि बोलायचं. हा मागे ब्ल्यू टी शर्ट. डेटा, डेटा सेट. बरं, घेऊया डेटा सेट. आता डेटा सेट म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे की LLM वगैरे लार्ज लँग्वेज मॉडेल आहे ते डेटा सेटवरच काम करतं. ठीक आहे, डेटा सेट. चला, शब्द आला, बोललो आपण. नेक्स्ट. हां ताई, MCP. क्या बात आहे. MCPचा फुल फॉर्म कोणी सांगेल का मला? हात वर करून बोला रे, खाली बसून काय. हां बोल मित्रा. मॉडेल कॉन्टेक्स्ट प्रोटोकॉल. ठीक आहे, गुड. चला नेक्स्ट. हां मित्र, GPT. GPTचा फुल फॉर्म. हां, एक मिनिट थांबा थांबा. हां, काहीतरी वेगळंच काहीतरी मनातनं चाललंय बरं का. हां चला, हात वर करायचा आणि बोलायचं. क्लिअर आवाज आला पाहिजे. हां शेवटी बोल रे. जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर. कळतंय ना? हां, लक्षात राहील शब्द. काय फुल फॉर्म परत एकदा सगळे बोला. जनरेटिव्ह म्हणजे जनरेट करणारा. प्री ट्रेन म्हणजे आधीच ट्रेन करून ठेवलाय. ट्रान्सफॉर्मर म्हणजे ट्रान्सफॉर्मर. असेल काय कळलं तो DP वरचा. हां, ट्रान्सफॉर्मर म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, एखाद्या स्पेसिफिक शब्दांकडे लक्ष देऊन त्याच्यानुसार डेटा आणणे. हे एक मिनटं, हीच गोष्ट किती लोकांना आठवते. ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय मी सांगितलं होतं आधी. काही आपल्याकडे जो प्रॉम्प्ट असतो त्याच्यातल्या मेन शब्दांकडे फोकस करणे, त्यानुसार डेटा आणून देणे. आठवते का मी असं बोललो होतो, ॲपल बोलल्यानंतर तो पुढचा शब्द घेऊन जातो, कारण ॲपल हे फळ पण आहे आणि ॲपलचा लॅपटॉप पण असू शकतो. मग ॲपल शब्द घेतला, पण त्यातला कंटेक्स्ट लागण्यासाठी पुढच्या एका शब्दाला घेऊन जातोय तो. का तर तो लॅपटॉपचं चित्र आणायचं आहे का ॲपल फळ आणायचं आहे तिथे. कळतंय ना नक्की? चला नेक्स्ट पॉईंट कुठला राहिलाय सांगा. हात वर करायचा, बोला मित्रा. एजंटिक AI. मग अशी कोणीतरी हळूच बोलल्यासारखं झालं मला. ठीक आहे, एजंटिक AI. नेक्स्ट टर्म ML एजंट. पण AI आपण ML एजंट नव्हतं बोललो, AI एजंट बोललो होतो. पण आपल्याला ML मध्ये तो घ्यायचा आहे माणूस, पण आत्ता AI एजंट बद्दल आपण डिटेलमध्ये बोललो होते. ठीक आहे. हां, इन्फरन्स. मला वाटलं नव्हतं की हा शब्द तुम्हाला आठवेल. आठवलाय, जुना स्टुडंट आहे तो. ठीक आहे, इन्फरन्स. बरं, इन्फरन्सचा अर्थ कळायला पाहिजे आता. नसेल आठवत तर नसेल, शब्दच आठवत नव्हता तर काही लोक बोलतील हा तू घेतलाय शब्द. हो, सांगितलेला. सांगू का? कंटेक्स्ट पण सांगतो बघा, तुम्हाला मॅप होते का. बरं, कोणी असं आहे का ज्याला इन्फरन्स बद्दल बोलता येऊ शकतं किंवा सांगता येऊ शकतं? त्यांनी हात वर करा. इन्फरन्स याबद्दल मी काय बोललो होतो किंवा तुमच्या मनाने तुम्ही सांगू शकता. चल मित्रा बोल. क्या बात आहे. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, ऐका. आपण नाही का मी सांगितलं होतं लहान बाळाचं एक्झाम्पल, त्याला कॅट आणि डॉग दाखवलंय, त्याला त्या ट्रेन केला. ट्रेन केल्यानंतर आता मॉडेल ॲक्च्युअल ट्रेंड आहे. मग जेव्हा मी एखादं कॅटचं चित्र किंवा डॉगचं चित्र दाखवतो तेव्हा त्याला ट्रेनिंगची गरज नसते. त्यालाच ML इन्फरन्स असं म्हणतात. एकदा ट्रेन केलाय, ट्रेन केल्यानंतर परत ट्रेन करायला पाठवणार का त्या गोष्टींसाठी? नाही. आता ते ट्रेन मॉडेल आहे, त्याला कोडिंगची पण गरज नाही. त्याला ट्रेंड असलेल्या डेटावरनं डायरेक्टली तो ओळखू शकतो की ही गोष्ट काय आहे. यालाच ML इन्फरन्स असं म्हणतात. ठीक आहे, मशीन लर्निंग इन्फरन्स. चला हे झालं. नेक्स्ट पॉईंट. हां, NA10 बोलायचं तुम्हाला, पण ते सगळे टूल्स आहेत. NA10 ऐकले? NA10 वर्क फ्लो ऑटोमेशन. त्याच्यातला आपण एक दाखवलं होतं इथे डेमो. कुठला डेमो दाखवला होता? मेक AIचा, make.ai. आठवते का रे? नक्की ना? हां चला, मग आपण हे टूल्स नाही बोलायचे, टर्म्स बोलायच्यात फक्त. चला हात वर करा, सांगा पुढची टर्म्स राहिलेली. हां, NLP. इथे NLP ह्याच्यामध्ये आहे पण आपण घेतोय, मग तसंच डीप लर्निंग पण घेऊया. आणि अजून काय घेऊया? न्यूरल नेटवर्क. तुम्हाला न्यूरल नेटवर्क बोलायचं होतं का? मग कुठनं आणला तुम्ही मध्येच इथे? न्यूरल नेटवर्क. ठीक आहे, चला नेक्स्ट. हां, याच्या व्यतिरिक्त टर्म. हां मित्रा बोल. को पायलट. को पायलट पण एक काय टूल आहे. टूल आहे.
ते टूल नका नाही बघायचं, आपल्याला टर्म्स बघायच्यात. चला हात वर करा आणि सांगा. RNN CNN. बरं मी ह्यांचा शब्द बोललो होतो, पण ऍक्च्युली ते अल्गोरिदम आहेत, माहिती आहे ना. RNN चा फुल फॉर्म रिकरंट आणि CNN म्हणजे कॉन्करंट. आयुष्यपत कॉन्व्होल्युशनर. हां अजून R स्टँड्स फॉर बोला. रिकरंट आणि कॉन्करंट. काही लोक बोलतील. एक सांगू का, हे दोन्ही पण आहे ना आपल्या डीप लर्निंगमध्ये लागणारे अल्गोरिदम आहेत. काय आहेत? अल्गोरिदमचा अर्थ असा होतो, ऑलरेडी हे बनलेले आहेत, फिक्स गोष्टी आहेत, याच्यानुसार आपण काहीतरी गोष्टी करणार, याला अल्गोरिदम म्हणतात. मग आता सगळ्यांनी मला सांगा, प्लीज बोलू नका, तुम्हाला ह्याच्यातलं काहीही डेव्हलप करायचं असेल तर एक माणूस पाय रोवून बसलेला आहे आणि त्याचंच नाव आहे पायथन. कळलं का? कारण हे सगळं करण्यासाठी ज्या लायब्ररीज वगैरे पाहिजेत ना त्या ऑलरेडी याच्याकडे आहे. आता तुम्हाला काही लायब्ररीजची नावं पण माहिती असेल, चला मग आपण एक एक लायब्ररीचं नाव बोलूया. जे माहिती असेल त्या लायब्ररी तुम्ही बोला, ठीक आहे. ज्या माहिती असेल त्या, चुकलं तरी चुकू द्या, भले तुमची कॉलेजची लायब्ररी बोलला तरी मी मान्य करेन आज, ठीक आहे. ठीक आहे, चला हात वर करायचा, एक एक लायब्ररी सांगायची. हे बघ, थांब, हळूहळू जाऊया, ठीक आहे. आरामात आरामात, निवांत निवांत, ठीक आहे. चला हा मित्र बोल, एक लायब्ररी बोलायची फक्त. मॅक मॅट मॅक मॅट मॅट की मॅक? MAT ना. कोणी असेल मॅकबुकवाल्यांची मॅटप्लॉटलिब लायब्ररी आहे. चला पहिली लायब्ररी, व्हेरी गुड. ह्या लायब्ररी आपल्याला ॲक्च्युअली ह्या सिनॅरिओमध्ये वापरायच्यात बरं का, सगळ्या कुठल्या ना कुठल्या कंटेक्स्टमध्ये त्या येणार. चला पहिली झाली मॅटप्लॉटलिब. नेक्स्ट हात वर करा. हा ताई बोला. नमपाय. नमपाय ऐकलंय? किती लोकांनी नमपाय ऐकलंय? म्हणजे तुम्हाला येतंय ऑलरेडी. बघूया पुढे जाऊन, थांबा, ठीक आहे. नमपाय. चला नेक्स्ट लायब्ररी. हा मित्र, पांडा की पांडाज? यस आहे ना. मनाने लायब्ररी आणायची ना. पांडा असं नाही, पांडाज. हा नेक्स्ट नेक्स्ट लायब्ररी. चला हात वर करायचं, सांगायचं. सिबॉन. सिबॉन किती लोकांनी लायब्ररी ऐकले? क्या बात आहे, क्या बात आहे. सिबॉन. नेक्स्ट नेक्स्ट लायब्ररी. हा मित्रा, टेन्सर फ्लो. टेन्सर फ्लो किती लोकांनी ऐकलंय? ऐकलं तर सगळं त्याच्या आईला. हा ठीक आहे, काय हरकत नाही. चला टेन्सर फ्लो. नेक्स्ट लायब्ररी. हा मित्रा मागे. सायकिट लर्न की सायकिट? अरे बोला, सायकिट की सायकिट लर्न? सायकिट की सायकिट लर्न? पॉज घे, त्याच्या आईला थांबत पण नाही, कळेना पण पुढे चालले की नाही, काय कळलं सांगा. सायकिट की सायकिट लर्न? सायकिट लर्न. ठीक आहे, चलो नेक्स्ट. जिओ फेन्सिंग ऐकले का ही लायब्ररी? नाही. आपण म्हणा आम्हाला फक्त ते फेन्सिंग माहिती आहे. हां ठीक आहे, चला नेक्स्ट. हां धावा 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 धावा, नवीन नवीन लोक. हां पाय टॉर्च. टॉर्क म्हणायचं की टॉर्च म्हणायचं? टॉर्च. पाय टॉर्च. ठीक आहे. नेक्स्ट नेक्स्ट लायब्ररी. अरे माहिती असेल बडबडा काय पण. ओपन CV. क्या बात आहे. इमेज प्रोसेसिंग. ओपन CV किती लोकांनी ऐकले? ओ हो, ग्रेट 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 ग्रेट. नेक्स्ट नेक्स्ट लेवल. चला नेक्स्ट नेक्स्ट लायब्ररी. मॅक. MATH मॅथ. काय बोलायचं आता? मॅथ लायब्ररी घेऊया की मॅथ जेनेरिक टर्म म्हणून समजून घेऊया? जेनेरिक टर्म म्हणून घेऊया, ठीक आहे. चला काय हरकत नाही, लायब्ररी म्हणूनच आपण त्याला इम्पोर्ट मारणार आहे, पण ते नंतर बघू. चला नेक्स्ट. केराज. तू काय बोलला रे? सापडलायस, लक्षात राहणार आहे, ठीक आहे. हां असू दे, काय हरकत नाही. केराज. हां ठीक आहे. नेक्स्ट. हां NLTK. NLTK किती लोकांनी ऐकले लायब्ररी? आता फुल फॉर्म पण सांग पटकन. हां ठीक आहे, काय हरकत नाही. चला त्याचं आपलं बघायचंच आहे पुढे. चला नेक्स्ट नेक्स्ट लायब्ररी. हां फ्लास्क. पण फ्लास्क लायब्ररी कन्सिडर करायची का? फ्रेमवर्क आहे. गुड. हां पर्ल. स्पेलिंग. अच्छा फेशियल. मग तू त्याला काय प्रोनाऊन्स करतोय? फरचा फुल फॉर्म सांगितला तो. बरं FER ऐकलंय का कोणी चुकून ह्याच्या व्यतिरिक्त? ठीक आहे, काही हरकत नाही. ENR पिक्चरमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट. मीडिया पाईप. बरं नेक्स्ट. नसेल हे पण ऐकलं जास्त लोकांनी. हां स्ट्रीमलाईट. स्ट्रीमलाईट
स्ट्रीमलाइट परत एकदा फ्रेमवर्क साईडला. नेक्स्ट पाय गेम. पाय गेम काय बोलायचं रे? लायब्ररी बोलायचं, टूल बोलायचं? लायब्ररी बोलायचं. बरं ठीक आहे. अजून कोणीतरी हात वर केलेला. तू कुठनं लायब्ररी घेऊन आले रे आज एकदम? बरोबर आहे त्या लायब्ररी. पण मला एक कळलंय की मी तुम्हाला सिरियस सांगतो की तो थोड्या काय लायब्ररी असं सांगतोय ना की ज्याला ॲक्च्युली थोडंफार माहिती आहे तोच व्यक्ती सांगतोय त्या लायब्ररी. म्हणजे सिरियसली तू ऑलरेडी AIDS स्टुडंट आहे. हां मग बस 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 ठीक आहे. तरीच म्हणलं की कोणी असं असं कसं काय डायरेक्ट अशा लायब्ररीज उकरून काढायला लागले? आहे का अजून कोणी? सायफाय ऐकले? सायफाय मूवीज बोलायला आता काही लोक. हां जॉनर्स मूवीचे. ठीक आहे चला थांबूया आता, नाहीतर नवीन नवीन लायब्ररी स्वतःच्या पण येतील. ठीक आहे. हां ऐका येईल, बोलू नका बोलू नका. आता तुम्ही मला सांगा, आपण इथे असं बोललो, प्लीज लक्ष द्या. पायथन इथे लक्ष द्या सगळ्यांनी लक्ष द्या. लायब्ररीज ज्या आता आपण बडबड केल्या, ठीक आहे, लायब्ररीज. टूल्स, आता टूल्स माहिती आहेत तुम्हाला? N8N वगैरे सारखे टूल्स, Co-Pilot. बरं सांगा बरं, आता जे आपण मागच्या लेक्चरला वापरले होते 5 टूल वापरले होते, त्यातल्या एक टूलची नावं सांगून टाका चला. पहिला एक होता मेक AI. दुसरा हात वर करून सांगा. लवेबल. व्हेरी गुड. लवेबल होता. मेक मी बोललो की? हां बरं ठीक आहे. मेक AI. ठीक आहे. नंतर होता लवेबल. अजून कुठला? N8N झाला. चला 8 N8N. गॅमा हां गामा. ठीक आहे चला नेक्स्ट. फ्रेमर. नंतर हेलिओ. अरे क्या बात आहे, कोणाला आठवलं हेलिओ? व्हेरी गुड. आठवलं तुम्हाला? अजून हां सांगा ताई. हेलिओ वगैरे ह्या टाईपच बोलत होता का? ठीक आहे चला. झॅपियर. क्या बात आहे, तिथे दिसला शब्द तुम्हाला नक्की. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं N8N, मेक AI आणि झॅपियर हे 3 वर्कफ्लो ऑटोमेशन. अरे यार तुम्ही रट्टा नाही ना मारलाय? आठवते तुम्हाला हे सगळं? अरे मग सोपं पडणार सगळंच. अच्छा कालचा व्हिडिओ बघितलाय का? कोणी नाही ना असं? काल व्हिडिओ पडला होता सर, तो रिव्हिजन म्हणून एकदम ऐकला आणि आज तुम्हाला तेच बोलून दाखवतोय. ठीक आहे चला लक्ष द्या सगळ्यांनी इथे. मी बघा काय सांगतोय. लायब्ररीज प्लस टूल्स प्लस LLMs बोलूया कायला? LLMs म्हणजे आपले कोण कोण झाले सांगा? ChatGPT, जेमिनाय, ग्रॉक. एक मिनिट सांगा बरं, पहिला कोण आहे आपला? ChatGPT. हां GPT. बरं ChatGPT. पुढे जेमिनाय. हे कुठल्या कंपनीचं आहे? ChatGPT कुठल्या कंपनीचं आहे? OpenAI. गुड. नेक्स्ट ग्रॉकचं स्पेलिंग C की K? पुढे कुठल्या कंपनीचं आहे? एलॉन मस्क कंपनीचं नाव आहे का रे? कोण आहे हे? वेगळंच शिकलंय काहीतरी. एलॉन मस्क. अरे जाऊ द्या चला. XAI. हां पुढे क्लॉडच्या कंपनीचं नाव? अँथ्रोपिक. अरे सांगितलं होतं ना. नेक्स्ट परप्लेक्सिटीच्या कंपनीचं नाव? हां परप्लेक्सिटी AI. ह्याचा फाउंडर अरविंद श्रीनिवास. हे आठवते का रे नक्की? हां मग आता बघा, हे क्लॉड एक कंपनी आहे, अँथ्रोपिक आहे, ग्रॉक आहे, जेमिनी आहे, ChatGPT. याच्याबरोबर अजून LLM आहेत बरेचसे. ठीक आहे. पण हे आत्ता 5 एकमेकांना टफ फाईट देत आहेत. आता आपण डीपसीक पण ऐकलंय. अरे एक चायनीज कंपनी नाही का? ऐकलं असेल ना डीपसीक? ऐकलाय ना नक्की? हा किती लोकांनी डीपसीक ऐकलंय? ठीक आहे. बरं वापरलंय किती लोकांनी? म्हणजे तुम्ही एकदा तरी त्याला काहीतरी क्वेश्चन केलाय? व्हेरी गुड. चला आता लक्ष द्या. ऐका. लायब्ररीज, टूल्स, LLMs. मग आता मी ह्याच्याबरोबर बोलतो, इथे त्या सगळ्या टर्म येतात. AI, ट्रान्सफॉर्मर वगैरे, MCP वगैरे सगळं तुम्हाला समजत असेल मित्रांनो. एक भारी गोष्ट सांगून टाकतो. ह्याच गोष्टींना आपल्याला इथे शिकायचं आहे. पण हे शिकण्यासाठी सगळ्यात आधी महत्त्वाचा माणूस असतो पायथन. हे कळतंय का? आता तुम्हाला माहिती आहे का, बाहेर जी गाजावाजा होतोय ना, शायनिंग मारली जाते ना, ते लोक धड पायथन नाही शिकत आहे, धड लायब्ररीज नाही शिकले, धड LLM नाही शिकले, फक्त टूल्सच्या जीवावर गाजावाजा करतायत. म्हणून तुम्ही नोटीस करा, यूट्यूबला जर तुम्ही सर्च केलं तर सगळ्यात जास्त व्हिडिओ टूल्स कसं वापरायचं हेच आहे. नॅनो बनाना. आठवलं का? कंटेक्स्ट आठवलं का? हां नॅनो बनाना. आणि आपण त्याच्यावरनं इमेज पण बनवून दाखवली होती.
त्याला प्रॉम्प्ट दिला, काय बनवली त्याने, इमेज जनरेट केली, बरोबर आहे. आता मला सांगा, एक मिनटं, तुम्हाला आता असे प्रश्न पडू शकतात की सर हे लायब्ररीज ऑलरेडी डिफाईन आहेत, पायथनमध्ये लायब्ररीचा सेट जास्त आहे, लक्ष देत आहे का सगळे, ऐकताय ना, लायब्ररीचा सेट जास्त आहे. टूल्स बऱ्याचशा कंपन्यांनी स्वतःचे टूल्स बनवले, कळतंय का, ठीक आहे. दुसरी गोष्ट, LLM, भरपूर कंपन्यांनी स्वतःचे LLM मार्केटमध्ये आणले, पण LLM या गोष्टी आपल्याला नीट करण्यासाठी आपल्याला AI, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, म्हणजे बाकी एजंटिक AI एजंट्स, या सगळ्या टर्म्स आपल्याला माहिती असणे गरजेचं असतं. आणि तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा जेव्हा इम्प्लिमेंटेशनचा विचार येतो ना, तर सगळ्यात पहिलं पायथनच का चूज केलं जातं, तर पहिले तर गोष्ट हे सिम्पल आहे, ठीक आहे, सिम्पल आहे. नंतर काय आहे, रिच लायब्ररी सेट आहे, ठीक आहे. सपोर्ट म्हणा किंवा सेट म्हणा. पुन्हा तुम्हाला माहिती आहे का, आपण स्टॅक ओव्हरफ्लो हा शब्द किती लोकांनी ऐकला, स्टॅक ओव्हरफ्लो, स्टॅक ओव्हरफ्लो काय आहे, स्टॅक ओव्हरफ्लो ते फंक्शनची स्टॅक टाकली की ओव्हरफ्लो होतो, ते नाही बोलत आहे. स्टॅक ओव्हरफ्लो वेबसाईट आहे, हात वर करा किती लोकांना स्टॅक ओव्हरफ्लो वेबसाईट माहिती आहे, ताट हात वर करा, ताट एकदम अभिमान पाहिजे आपल्याला, माहिती आहे काहीतरी. हा चला सांगा, काय, कोणी हात वर करा, मागचा शेवटचा मुलगा, तो जोरात बोलशील फक्त, मला ऐकू आलं पाहिजे. डॉक्युमेंटेशनसाठी वापरलं जातं, नाही. नेक्स्ट, बर ठीक आहे, अजून मागचा, कडक. का माहिती आहे का, मी हे का ऐकायला थांबलो होतो, काय बोलला ते पण सांगतो. जेव्हा IT कंपनीमध्ये जेव्हा हे जे ChatGPT वगैरे नव्हतं ना, तेव्हा लोकांना जेव्हा एरर यायचा ना, तर ती एरर सगळ्यात आधी ते स्टॅक ओव्हरफ्लोला टाकायचे, कारण तिथे ऑलरेडी काही लोकांनी ती एरर सॉल्व्ह तरी केलेली असायची, आणि नसेल सॉल्व्ह केली तर कम्युनिटीमधली लोक त्या एररला काय आन्सर द्यायचं यासाठी रिप्लाय करायचे तिथे, बरोबर आहे. आता हेच सांगतोय, आधी स्टॅक ओव्हरफ्लो होता, पण आता लोक स्टॅक ओव्हरफ्लो का वापरतील, आता डायरेक्ट काय वापरणार, ChatGPT बघ ग जरा, ChatGPT माझ्या याच्यामध्ये काय एरर दिसतोय तुला, ChatGPT मध्ये सगळंच एरर आहे, थांब मीच तुला सगळा कोड लिहून देते, मग ते लिहून देते कोड, आपण उचलतो आणि कॉपी पेस्ट मारतो, हे कळते का. पण तुम्हाला माहिती आहे का, स्टॅक ओव्हरफ्लोने पण आता त्यांच्या त्या वेबसाईटला AI इंटिग्रेट केलाय, कोणी चुकून ऑब्झर्वेशन हे केलंय का. मित्रा तू आन्सर दिलं ना, तू आज घरी जाऊन बघशील नक्की, ठीक आहे. चला, बाकीच्या लोकांनी स्टॅक ओव्हरफ्लो शब्द लक्षात ठेवाल. बरं, याच्या आधी इंडस्ट्रीमध्ये काम करणारी कुठली पण लोक आहेत ना, तुमचे बहीण भाऊ मामा मामी कोणी असेल, त्यांना फक्त एक विचारायचं, स्टॅक ओव्हरफ्लो तुमच्यासाठी काय आहे, ते बोलायचे स्टॅक ओव्हरफ्लो माझ्यासाठी देव माणूस होता. का माहिती आहे का, आधी एरर आले ना, त्या स्टॅक ओव्हरफ्लोला आधी विचारलं जायचं. आय होप कळलेलं असेल. मग आता नीट आहे का, हे जे मी बोलतोय ना, हे सिम्पल आहे, रिच लायब्ररी सेट आहे, आणि सपोर्ट चांगला आहे युजरचा. म्हणजे काय, कम्युनिटी बोलूया का आपण याला, युजरची कम्युनिटी जास्त आहे पायथनच्या. अरे पायथन डेव्हलपर कम्युनिटी मोठी आहे, काही एरर आला तरी लवकर आपल्याला पायथनच्या कम्युनिटीमधनं एरर सापडू शकतात की ह्याला सॉल्व्ह कसा करायचा. आणि तुम्हाला माहिती आहे का, या सगळ्या गोष्टींमध्ये पायथन हा बेस्ट चॉईस बनतो. म्हणूनच तुम्ही नोटीस करा, या सगळ्या सिनॅरिओमध्ये जावा, C वगैरे बाकी प्रोग्रामिंग लँग्वेजला बीट करून पायथन हे AIच्या इंडस्ट्रीमधला फर्स्ट चॉईस बनला आहे. पण मी परत सांगतोय, याचा अर्थ असा कोणीच घेऊ नका की जावामधनं AI करता येणार नाही, C#मधनं AI करता येणार नाही, असं अजिबात नाही आहे. पण ह्याचा लायब्ररी सपोर्ट रिच आहे, सिम्पल आहे शिकायला, कोणीही पहिली लँग्वेज म्हणून ह्याचा वापर करू शकतो, म्हणूनच पायथन वापरली जाते. आय होप कळलेलं असेल. मग पायथनचा उच्चार केला आहे तर कालचं मी शिकवलेलं तुम्हाला आठवतच असेल, मला कंटेक्स्ट सांगा. चला सगळ्यांनी बोलायचं आहे. तुम्हाला आठवते का मी असं बोललो होतो, C दुसरं होतं इथे जावा, आणि तिसरं होतं पायथन. सगळ्यांनी आता पटपट पटपट बोलायचं. कालच्या लेक्चरला मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, आता जे नवीन लोक आहेत आजच्या लेक्चरला त्यांच्यासाठी कंटेक्स्ट द्यावा यासाठी सांगतो. जेव्हा आपण Cचा किंवा CPPचा प्रोग्राम लिहितो, काय लिहितो आपण, प्रोग्राम, हा हाय लेवल लँग्वेजमध्ये लिहितो, म्हणजे इंग्लिशमध्ये लिहितो, इंग्लिशमध्ये लिहितो. जेव्हा आता होतं कसं, माझा कोड हा मला OS कडे द्यावा लागतो रन करायला. कोणाकडे द्यावा लागतो, OS कडे. का द्यायचा असतो हे पण माहिती पाहिजे, कारण आपल्याला CPU कडे गोष्टी पाठवायच्यात. CPU म्हणजे ब्रेन असतो कम्प्युटरचा. मग CPU कडे ॲक्च्युली कोडला खरं तर ह्याच्याकडे जायचंय, पण हे हार्डवेअर आहे. आणि मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, डायरेक्टली कुठलाही प्रोग्राम प्रोसेस हार्डवेअरशी बोलता कामा नये. का नाही बोलतो कामा नये, का बोललो, क्रॅश जर झालं तर हार्डवेअरची कॉस्ट सॉफ्टवेअरपेक्षा महाग असते. आपला लॅपटॉप घ्या बरं, लॅपटॉप चुकून आपल्याकडनं पडला किंवा पाणी वगैरे पडलं लॅपटॉपवरती, आपल्याला टेन्शन येतं. आपण डायरेक्टली बोलतो, अरे लॅपटॉप आता चालूच होत नाहीये, बंद पडलाय, किंवा पडल्यानंतर त्याचा डिस्प्ले गेला, तुम्हाला टेन्शन येतं. तुम्ही असं बोलता का, अरे काय नाही काय नाही, मी एक सॉफ्टवेअर मारून तो नीट करेल. डिस्प्ले सॉफ्टवेअर मारून नीट होत नाही.
तुम्हाला तो घेऊन जायला लागतो एका दुकानात. मग तो काय करतो, डिस्प्ले बघतो, तो तुमच्याकडे बघतो की ह्याला नॉलेज आहे का, अज्ञानी दिसला डायरेक्ट बोलतो डिस्प्ले तर गेलाय, मदरबोर्ड पण गेला. लॅपटॉप असतो 40,000चा, बिल लावतो 45,000. आपणच हसतो अरे अरे असं कसं काय, 40,000चा लॅपटॉप 45,000 बिल. तो बोलतो असंच असतंय, सगळंच गेलं ह्याच्यातलं, तुझा मेंदू पण गेलाय, तो पण मी रिप्लेस करून देणार आहे. अरे समस्या आहे का मी काय बोलतोय. मग आपण बोलतो की यार एवढा खर्च, आता टेन्शन येतं, घरच्यांना कसं सांगणार. मग घरचे आपल्याला माहिती आहे ना, लॅपटॉप घेऊन देतानाच बोललेले असतात सांभाळून वापर. अरे बोलले असतील कधीतरी, कोणाचे असे घरचे नाही ना, ठीक आहे काय हरकत नाही, तुला दर महिन्याला मी नवीन लॅपटॉप घेऊन देतो. त्यांना त्याच्या पॅरेंट्सला मला भेटवा, ठीक आहे. मी सांगतो इकडे एक NGO पण आहे, तिकडे त्यांना लॅपटॉप द्यायला सांगतो. हे पोरगं तसंही लॅपटॉपवरनं काय बघणार आहे. हां, बाकी तुम्हाला माहितीच आहे मला काय बोलायचं आहे, ठीक आहे. असो, चला नेक्स्ट पॉईंट, नीट आहे का सगळ्यांनी, लक्ष द्या. मला सांगा, लॅपटॉप घेतला, लॅपटॉपमधलं जेव्हा आपण आहे ना OS बघतो, जेव्हा विंडोज OS असते, बऱ्याचदा विंडोज OS आपल्याला हँग होताना दिसतं, म्हणजे लॅपटॉप हँग होताना दिसतो आपल्याला. मग आपल्याला बोलतो, मित्र बोलतो व्हायरस आलाय वाटतं, बोलतो ना मित्र. मग आपण त्याला बोलतो काय करायचं रे आता, तर तो बोलतो OS परत टाक, किंवा ह्याला एक टर्म वापरली जाते, फॉर्मॅट कर. ऐकलंय, फॉर्मॅट कर, एवढे तरी ऐकलं असेल. मग आपण फॉर्मॅट करायचा विचार करतो. तर मला सांगा OS नवीन टाकणे हे तर तुमचा मित्र पण टाकून देऊ शकतो, त्याच्यासाठी तो पैसे घेईल किंवा घेणार नाही, पण त्याची किंमत 300 ते 500 रुपये असेल फार फार तर. पण हार्डवेअर गेलं तर त्याची किंमत जास्त हजारांमध्ये असेल, हे लक्षात येते का. म्हणजे हार्डवेअरचं संरक्षण होणे हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून ना कुठलाही प्रोग्राम, कुठलीही प्रोसेस डायरेक्टली हार्डवेअरशी बोलत नाही. मग मध्ये कोणीतरी असा माणूस पाहिजे या घराचा कंट्रोल घेणारा, त्यालाच आपण OS म्हणतो, ऑपरेटिंग सिस्टीम. मग ऑपरेटिंग सिस्टीम पिक्चरमध्ये येते. तुम्हाला माहिती आहे ऑपरेटिंग सिस्टीमला कळणारी भाषा मी काल सांगितलं होतं, बायनरी. ह्याला फक्त 0-1-0-1 कळतो, ह्याला बाकी हाय लेवल लँग्वेज कळते का. मग आता सांगा, हा कोड लिहिला इंग्लिशमध्ये, ह्याला कळते बायनरी. मग ह्याला कन्वर्ट करण्यासाठी मध्ये एक माणूस येतो, त्याला आपण काय बोलतो, कंपायलर. काय म्हणतो, कंपायलरचं काम काय आहे, एका भाषेला दुसऱ्या भाषेमध्ये. मग बघा बरं, हाय लेवल लँग्वेजला बायनरीमध्ये कन्वर्ट करून देणे. मग मी तुम्हाला हळूच एक प्रश्न विचारतो, सगळ्यांनी लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष द्या, बडबड करू नका. सीच्या कंपायलरचं नाव, CPPच्या कंपायलरचं नाव पटपट सांगून टाकायचं. सीच्या कंपायलरचं नाव CC, CPPच्या कंपायलरचं नाव G++. आठवतंय, G++, ठीक आहे. चला, मग हा एक ना एक फाईल बनवतो, त्या फाईलचं नाव दोघांमध्ये पण सेमच फाईलचं नाव असतं, काय असेल, A.out. ही फाईल असते, याच्यामधला कोड कसा असतो. आता बघा बरं, हा कोड OSला कळू शकतो. मग हीच फाईल काय म्हणून येते, प्रोसेस म्हणून येते. काय म्हणून येते, आणि प्रोसेस म्हणून आले की OS त्याला म्हणते आता मी तुला हेल्प करेन CPU पर्यंत जायला. CPUच्या मदतीने आपल्याला स्क्रीनवरती आउटपुट दिसतं आणि आपला कोड संपतो. मी परत एकदा सांगतोय, सिरियसली ऐका, जे नवीन स्टुडंट आहेत, पहिल्यांदाच शिकतात, काही लोकांना वाटत असेल हा फ्लोची काही गरज नाही, पण मी 10 वेळा सांगेन, इंटरव्ह्यूवर तुम्हाला कधी कुठला प्रश्न विचारेल याची गॅरंटी नाही. तो तुम्हाला असं पण बोलू शकतो, तू जावाचे कोड लिहिलेत किंवा तुझ्यामध्ये दिसतंय की तू जावाचे सर्टिफिकेशन केलंय, मला एकदा फ्लो सांग रे, जावाचा कोड कसा रन केला जातो पहिल्यापासून. तो तसा प्रश्न विचारला ना, तुम्ही त्याला सांगणार हां असला काय प्रश्न, रन होतो, रन झाला आउटपुट आलं, असलं सांगणार का त्याला. त्याला अशा स्टेप्स सांगावे लागतात, तेव्हा त्यांना ते पटतं की अच्छा ह्याला ॲक्च्युली इंटरनल माहिती आहे, ह्याला टूल चेन असं म्हणू शकता. काय म्हणतात त्याला, टूल चेन. लक्षात राहील का. चला, हे CPPचं झालं. आता पटपट बोलायचं, जावाचं माहिती असलेल्याने सांगा, आता हात वर करा. काल शिकवलं होतं जावाची गोष्ट, ठीक आहे, आठवत आहे का. ठीक आहे, चला आपण सोबत राहूया. चला बघूया सगळ्यांनी. नवीन लोक काळजी करू नका, तुम्हाला असं होईल की अरे हे तर डायरेक्ट बोलतात, आम्हाला तर आठवतच नाही, काल नव्हतो मी. हेच लेक्चर उद्या किंवा आजच, कालचं लेक्चर आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला यूट्यूबला भेटेल आणि आजचं लेक्चर उद्या संध्याकाळपर्यंत यूट्यूबला येईल. दोन्ही लेक्चर पळवून का होईना आज जिथं बसलेल्या लोकांनी बघा. का सांगतोय माहिती आहे का, पुढच्या लेक्चरला डायरेक्टली टूल्स आहेत आणि डेमोज आहेत. टूल्स आणि डेमोज म्हणजे काय, मी परत सांगतोय, डेमोज म्हणजे काय ह्याचं मी तुम्हाला जाताना आन्सर सांगेल. डेमोज म्हणजे असं नसेल की एखादं टूल वापरल्याने तुम्हाला असं दाखवलं. ॲक्च्युअल AI एजंट कसे बनतात ना हे दाखवणार आहे. ॲक्च्युअल AI एजंट इम्प्लिमेंट कसे केले जातात ॲपमध्ये, ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंट कसे केले जातात, त्या सगळ्या गोष्टी लक्ष द्या. तुम्हाला असं वाटेल अशा पद्धतीचं डेमो लेक्चर्स तुम्ही कुठेही बघणार नाही, कारण की हेच तुम्हाला सांगतोय, आधी केले मग सांगितले, अशी एक मराठीमध्ये म्हण पण आहे. क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. आता काही लोक बोलतील हे जरा जड जाते सर, हेच बरं होतं. चला मग येऊया. हां लक्ष द्या. चला ऐका. चला पहिला आपण लिहिला जावाचा कोड. हा जावाचा काय आहे, कशामध्ये लिहिला, बायनरीमध्ये. कोणी असं नाही ना बायनरीमध्ये मला लिहिता येतं, बघा मला पण लिहिता येतं.
याला शशी म्हणतात. आता हे सेम मी नाही लिहू शकत परत, काय ते, म्हणून बायनरीमध्ये कोड नाही केले जात. कोणी शहाणा माणूस उठून उभा नको राहायला असं बोलायला, सर जर ओएसला बायनरीच पाहिजे तर मग आपण कोड इंग्लिशमध्ये का लिहितोय, डायरेक्ट बायनरी लिही बरं तुझं नाव बायनरीमध्ये. एकदा लिहिशील, दोनदा लिहिशील, कोड कसा लिहिशील, नाही ना जमणार. म्हणूनच आहे ना कंपायलर असतात. ठीक आहे, चला लक्ष द्या. मजेशीर आहे बरं का, नीट ऐका, कंटाळा वाहणं म्हणून बघू नका. काही लोकांचं मला कळतंय की संडेचा दिवस आहे, चायला झोपलो असो, याचं लेक्चर ऐकायला आलो. ठीक आहे, पण ऐकल्याने काहीतरी बाकीच्यांपेक्षा एक्स्ट्राचं नॉलेज कळेल. चला सांगा, जावाचा प्रोग्राम आहे, मला सांगा अल्टिमेट एम काय माहिती आहे ना, अल्टिमेट एम काय, कुठे जायचं आहे, ओएसला कळणाऱ्या भाषेमध्ये. का ओएसला कळणारी भाषा, कारण इकडे कोण आहे, सीपीयू. सीपीयू नंतर आपल्याला कुठे आउटपुट दाखवायचं आहे, मॉनिटरवर. हे आपलं एंड गोल आहे, एंड गोल. आणि हे अचीव करायचं आहे आपल्याला. सगळ्यांनी लक्ष द्या, भारी पॉईंट आहे बरं का. आज तुम्हाला एका प्रश्नाचा आन्सर भेटेल, जावा आणि पायथन प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट काय आहे. इंटरव्ह्यूचा फेवरेट क्वेश्चन असतो इंटरव्ह्यूवरचा, की काय, वाय जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. मग तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय बोलणार, असंच असतं. मला नाही माहिती का असतं. ठीक आहे, मग त्याचाच आन्सर मी तुम्हाला देतो. ह्या गोष्टीला जेव्हा मी तुम्हाला ह्याची पुढे डायग्राम दाखवणार ना, तेव्हा त्याला स्टार करून ठेवाल त्या डायग्रामला. कारण मी 100% सांगतो, तुम्ही फ्रेशर म्हणून इंटरव्ह्यू देणार ना, तेव्हा तुम्हाला हा प्रश्न विचारला जाणारच की जावाबद्दल तुला काय माहिती आहे बोल. मग तुम्ही तो शब्द उच्चारता की जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे वगैरे अशा गोष्टी, तेव्हा त्याला इंटरेस्ट वाढतो आणि तो बोलतो मला पुढे सांग अजून तुला काय काय माहिती आहे. आता काही लोकांना असं वाटेल तुला बरं माहिती रे ह्या गोष्टी. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जी लोक काय लोक पुणेकर असतात, खोचक वृत्तीचे काय लोक इथे येऊन बसलेले असणार, त्यांच्यासाठी मी एक आन्सर देतो. माझ्याकडे आत्तापर्यंत 13,000 स्टुडंट प्लेस झालेल्या स्टुडंटचा डेटा आहे. मी प्लेस झालेल्या स्टुडंटचा डेटा बोलतोय. प्लेस झाले 13,000 स्टुडंट ज्यांनी मला कळवलं आहे. मी आत्तापर्यंत 20,000 पेक्षा जास्त स्टुडंटला शिकवलं आहे. मग 20,000 मधल्या 13,000 प्लेस स्टुडंटचा डेटा माझ्याकडे, की ह्या कंपनीने पहिल्या राऊंडला काय क्वेश्चन, दुसऱ्या राऊंडला काय क्वेश्चन, यालाच माझ्याकडे डेटा सेट होता. आणि त्याच्यावरच आम्ही ML प्रेडिक्शन करतो की ही कंपनी पुढच्या राऊंडला काय विचारू शकते. आणि म्हणून जेव्हा आम्हाला मेसेज येतं ना मास्तर की ही कंपनी आम्हाला आले, जे क्लासचे स्टुडंट आहेत, तेव्हा आम्ही काय करतो, करंट जे कंपनीमध्ये स्टुडंट आहेत ना त्यांना आधी अप्रोच करतो. त्यांना बोलतो सध्या फ्रेशरला काय काय काम देतात ते मला सांगा. मग फ्रेशरला ज्या टेक्नॉलॉजीवर काम करताना त्याच्यावरनं मला अंदाज येतो की हे इंटरव्ह्यूमध्ये हे क्वेश्चन विचारतील. ठीक आहे, तो एक पार्ट झाला. प्लस मागच्या तेवढ्या लोकांचा डेटा त्या कंपनीसाठीचा माझ्याकडे आहे, त्याच्यावरनं माझ्याकडे प्रेडिक्शन येतं. आम्ही सचिन वगैरे काय करतो, ग्रुप बनवतो, डायरेक्ट हे क्वेश्चन ग्रुपवर टाकतो. आणि मी आवर्जून एक आहे ना नोट पण लिहितो. काय नोट असते माहिती आहे का, याच्यातल्या ह्या गोष्टींवर जास्त फोकस करा, प्रोजेक्ट नीट सांगा, कारण ह्यावेळेस प्रोजेक्ट जास्त विचारणार आहे. आणि खरंच सांगतोय, ॲक्च्युली अशाच गोष्टी आत्तापर्यंत होत गेल्या. याचा अर्थ मी ध्यानस्थ बसून बाबा बिबा भस्म इकडं तिकडं लावून नाही केलं आहे. हेच बोलतो, याला मशीन लर्निंग असं म्हणतात. काय म्हणतात त्याला. याच्यासाठी डेटा सेट पाहिजे होता. माझ्याकडे 13,000 स्टुडंटचा डेटा सेट आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, एवढी लोक प्लेस झालेले आहेत, तर आम्ही त्याच लोकांच्या गोष्टी फक्त घेतल्यात ज्यांनी स्वतःहून आम्हाला डेटा पुरवला आहे. आता तुम्ही म्हणाल तू तर बोलला 20,000 पेक्षा जास्त स्टुडंट, प्लेस तर 17-18 पेक्षा जास्त झालेले असते. पण काय काय असतात माहिती आहे ना, तर आपल्याला डेटा भेटला पाहिजे, पण आपण प्लेस झाल्यानंतर सांगायला नको, कारण दुसरे प्लेस होतील. मराठी माणूस, खेकड्याची खोचक वृत्ती कधी सुटणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, परत एकदा ऐका, तुम्ही नीट लक्ष द्या. तुम्ही जर क्लासचे स्टुडंट असाल तर आम्ही ह्याचं प्रिपरेशन पण सांगतो तुम्हाला, कारण नाही ना लेक्चरमध्ये मी सारखं बोलतो हे नीट ऐका, कारण की हा इंटरव्ह्यूचा फेवरेट क्वेश्चन आहे. आणि मी आता तुम्हाला परत एकदा आज हिंट देतोय, पायथन आणि जावामध्ये एक कॉमन क्वेश्चन असतो की हे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट काय आहेत. मग ते सांगताना तुम्हाला काय डायग्राम काढायची ही मी पुढच्या पेजला काढून दाखवणार आहे. चला हा कंटेक्स्ट संपवून घेऊया, कारण की हे दोघांचा कंटेक्स्ट सेम आहे. एक मिनटं, ह्याची डायग्राम आणि ह्याची डायग्राम सेम असते असं किती लोकांना वाटतंय काल शिकल्यानुसार. फक्त इकडे JVM असतो, इकडे कडक. चला मग आपण एक काम करूया, पहिल्यांदा हे लिहूया, मग रिव्हिजन म्हणून हे लिहूया. जी लोक नवीन आहेत आजच्या लेक्चरला त्यांनी नीट ऐका. सांगा, प्रोग्राम लिहिला, प्रोग्रामला काय केला जातो आधी, कंपाईल. मला सांगा कंपायलर काय करतो, एका भाषेमध्ये दुसऱ्या भाषेमध्ये कंपाईल करतो. पण जावाच्या कंपायलरचं नाव काय आहे, जावा सी. हा कंपाईल करून एका दुसऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट करतो, त्याचं नाव असतं बाईट कोड. त्या भाषेला काय म्हणतात, आणि फाईलचं नाव असतं डॉट क्लास फाईल. लक्ष द्या. आता मला सांगा, हा कोड पण कशा लँग्वेजमध्ये असतो, हाय लेवल. अरे तुम्ही बघा ना, इथे जेव्हा प्रोग्राम कंपाईल होतो ना तेव्हा तो बायनरीमध्ये कन्वर्ट करतो, पण इथे जेव्हा कोड कंपाईल होतो तेव्हा तो, आणि इथंच प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. कळलं का, ते उद्या नाही म्हणजे पुढेच सांगणार आहे. चला आता बघा, इथून आलो, हा बाईट कोड OSला कळेल का, म्हणून इथे पिक्चरमध्ये एक माणूस येतो, त्याचं नाव काय, JVM. JVMचा फुल फॉर्म. आणि जबरदस्त गोष्ट अशीच आहे, हा इथे प्रोसेस म्हणून येतो. काय म्हणून येतो,
म्हणजे बघा आपला कोड प्रोसेस म्हणून आला का, मग JVM प्रोसेस म्हणून आल्यानंतर तो बोलतो हा बाईट कोडला मी इनपुट म्हणून घेणार, मग OS ला JVM शी घेणं देणं आहे, आणि JVM चा कोड कशामध्ये, बायनरीमध्ये. मग बायनरीमध्ये JVM चा कोड असल्यामुळे OS काय होते, मी तुला ओळखते JVM, पण तो तुझा बाईट कोड आहे ना त्याला मी ओळखत नाही. मग JVM OS ला बोलतो नाही नाही त्याची काळजी नको करू, मला तो बाईट कोड कळतो, मी त्याला हँडल करू शकतो, तू फक्त मला हेल्प कर रन करायला. मग बाईट कोड एक एक लाईन घेऊन इंटरप्रिट केला जातो आणि OSच्या मदतीने CPU ला पाठवला जातो, आणि इथं आपल्याला आउटपुट दिसतं. ही जावाचा फ्लो आहे. बघा तुम्ही जरी फ्री लेक्चर करत असाल तरी तुम्हाला अशा गोष्टी मी सांगतोय जे तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये क्रॅक करू शकता. हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ठीक आहे, आता जाऊया पायथनकडे. ज्या लोक कालच्या लेक्चरला नव्हते त्यांनी फक्त कंटेक्स्टमध्ये राहा, इथे फक्त लक्ष द्या, आणि जे होते त्यांनी बोला. चला पायथनचा कोड आपण लिहिला, प्रोग्राम कशामध्ये लिहिला, हाय लेवल लँग्वेजमध्ये. कंपायलरचं नाव, पायथनच्या कंपायलरचं नाव सेमच आहे, पायथनच आहे. आताचं लेटेस्ट व्हर्जनमध्ये 3 आहे म्हणून मी पायथन 3 कंपायलर बोललो. लक्ष देता का, डायरेक्ट पायथन पण चालणार आहे. ठीक आहे, चला हा काय आपला कंपायलर. कंपायलरने ह्याला एका वेगळ्या भाषेमध्ये कन्वर्ट केला, त्याचं नाव काय आहे, बाईट कोड. ती पण कशी भाषा आहे. आता मला सांगा, अल्टिमेट एम हेच होतं की OS पर्यंत कळलं पाहिजे, कारण इथे कोण आहे, CPU आहे. CPU ला गेल्यानंतर आपल्याला कुठे आउटपुट दिसणार, मॉनिटरवर. पण बाईट कोड OS ला कळतो का, मग इथेच तो माणूस पिक्चरमध्ये आला ज्याचं नाव काय आहे, पायथन व्हर्च्युअल मशीन, जो स्वतः काय बनणार आहे, प्रोसेस. ह्याचा कोड बायनरीमध्ये, म्हणजे OS ला PVM कळतोय, आणि PVM ही फाईल इनपुट म्हणून घेतो, एक लाईन अन लाईन इंटरप्रिट करतो. नीट आहे का, इंटरप्रिट करतो, CPU ला देतो, CPU कडनं मॉनिटरवर आन्सर भेटतं. डन आहे. किती सोपा फ्लो आहे. मग मला सांगा, जावा आणि पायथन ह्या व्हर्च्युअल मशीन बेस्ड लँग्वेज आहेत. कशा लँग्वेज आहेत. मग तुमच्या डोक्यामध्ये असं येऊ शकतं की ह्या दोन लँग्वेज अनुक्रमे 1972 आणि 1979 साली आल्यात. 1972 आणि 1979ला आल्यात. ही लँग्वेज किती साली आली, 1995. ही कधी आली, 1991. आता तुम्ही मला सांगा, सगळ्यांनी सांगा, ह्याला आधी आलेल्या गोष्टी फास्ट आहेत आणि उशिरा आलेल्या गोष्टी जरा स्लो आहेत. याचा अर्थ हे एवढे पण मंद नक्कीच नसतील, किंवा गांजा पिऊन ह्यांनी JVM आणि PVM नसेल लिहिला, गुडो अँडरसन आणि जेम्स गोस्लिंगने. याचाच अर्थ त्यांनी एक विचार केला असेल, ह्यांच्याकडे जो प्रॉब्लेम होता तो आपण इथे सोप्या भाषेत आणूया, सॉल्व्ह करायचा ट्राय करूया. आणि इथं यांनी काय केलं ती पुढच्या डायग्राममध्ये दाखवतो. ज्यांना ही डायग्राम काढायची असेल, शेवटी थांबा लेक्चरचा, हे स्क्रीनवर असंच राहील तेव्हा तुम्ही डायग्राम काढून घ्या. ही वाली याच्यातली एक जरी काढली तरी चालेल, कारण तुम्हाला घेणं देणं पायथनशी. ठीक आहे, पण मी तुम्हाला प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट काय हे दाखवतो. आता लक्ष द्या सगळ्यांनी. बघा CPP चा कोड आहे. कंपायलर आला, कंपायलरने कंपाईल केला. लक्ष देत आहे का, एक फाईल बनणार. कंपायलरचं नाव इथे काय आहे, CC और जीप. अरे बोला, एक फाईल बनणार. फाईलचं नाव a.out. लक्ष देत आहे का, नीट लक्ष द्या. आता इथनं पुढे बघा गेम चेंज होते. समजा ही a.out फाईल, ह्याच्यामध्ये काय कोड आहे, बायनरी. पण आता नीट नोटीस करा. समजा इथे माझी OS आहे विंडोज, काय आहे, इथे आहे लिनक्स, इथे आहे मॅक OS. ठीक आहे, 3 OS असतात. तिघांच्या पण मशीनमध्ये इथे CPU असेल. मग आपण असं करूया का, CPU 3 वेळा लिहिण्यापेक्षा CPU कॉमन लिहूया. तिघं पण डेटा इन्स्ट्रक्शन कोणाकडे पाठवतात, हे पण आणि हे पण. 3 वेगवेगळ्या OS आहेत. लक्ष द्या बरं का, तुम्हाला आता इथं डिफरन्स कळेल. मग लक्ष द्या, कळलं पाहिजे, आणि एकदाच शिका, परत शिकावं नाही लागणार हे. ठीक आहे, तुम्हाला काय वाटतंय, हे डेमो नंतर मी परत शिकवणार आहे पहिल्या लेक्चरमध्ये नाही, डायरेक्ट लेक्चर स्टार्ट होणार डेटा टाईपपासून. लक्षात ठेवा, हे मी परत नाही सांगणार. त्या लोकांना मी हेच सांगणार जे ॲडमिशन घेऊन नंतर येणार ना, त्यांना बोलणार ऑनलाईन लेक्चर आलेत, हे 2 लेक्चर बघून ये, बाकी काही तुला एक्स्ट्राचं आम्ही सांगणार नाही. कारण की हे लेक्चर, हे वेळ वाया कशाला घालवायचा. हे काहीतरी तुम्ही एवढे सकाळी उठून आलेत राहू, म्हणजे संडेच्या दिवशी, आणि ते पण आज तुम्ही मुळशीला जाणार होते. ठीक आहे, बघा आता a.out. मला सांगा, ही a.out समजा आपण लिनक्सच्या मशीनवरती बनवली होती, म्हणजे लिनक्स OS वापरून कोड रन केला होता. कंपायलर म्हणजे हे लिनक्सच्या मशीनवर कोड लिहिला, तर कंपाईल केला आणि रन केला. a.out फाईल बनवली. तुम्हाला माहिती आहे का, याची जी एक्झिक्युटेबल फाईल आहे ना, ही फाईल फक्त त्याच मशीनसाठी चालेल ज्याच्यावरती त्याने ती फाईल कंपाईल केली होती. ही फाईल विंडोजवर चालणार नाही, ही फाईल मॅकवर चालणार. याचा अर्थ तुम्हाला कळतं का, एक वाक्य बोलतो, नीट आहे का, याची फाईल जी कंपाईल केल्यानंतर बनते ती प्लॅटफॉर्मला डिपेंडंट आहे. ज्या प्लॅटफॉर्मसाठी बनली ती फक्त तिथंच रन होते, बाकी इतर OS साठी ती रन होत. आता बघा बरं, किती लोकांना अंदाज लागला मी जावासाठी काय वेगळं सांगेल. अंदाज लागलाय. ठीक आहे, अंदाज लागलाय.
अंदाज लागला की नाही? एवढ्या लोकांना अंदाज लागला मी पुढे काय बोलणार आहे जावासाठी. हे प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे. जावा म्हणजे जावाचा बाईट कोड सगळीकडे चालत असणार. यालाच आपण बघा ना, नाही चालणार नक्की ना? तुमच्याकडे चालतोय ना नक्की? नाही चालणार, एकत्र आलं. ठीक आहे, बरं ऐका. मग तुम्हाला कळते का, तुम्ही ना काही गोष्टींवरनं मी पुढे काय बोलणार हे प्रेडिक्ट करायला लागलायत. याचा अर्थ तुमचं मशीन लर्निंग होते. ठीक आहे, चला आता लक्ष द्या. इथे मला सांगा, ह्याला काय बोलायचं सांगा. या डायग्रामला काय बोलायचं? प्लॅटफॉर्म डिपेंडंट की इंडिपेंडंट? ठीक आहे, प्लॅटफॉर्म डिपेंडंट. आणि CCPP ह्या प्लॅटफॉर्म डिपेंडंट लँग्वेजेस आहेत. या कशा लँग्वेजेस आहेत? म्हणजे ज्या प्लॅटफॉर्मवर कोड लिहिणार ना त्याचा आउटपुट फक्त त्याच प्लॅटफॉर्मवर चालणार. पण आता जावा आणि पायथनकडे बघा. इथे मी पहिला जावा लिहितो रिव्हिजन म्हणून, आपण पायथन बघूया. चला जावा. जावाचा कंपायलर आला. जावाच्या कंपायलरचं नाव काय? जावासी. याने एक फाईल बनवली. फाईलमध्ये कोडला काय बोलतात? बाईट कोड बोलतात. ह्या फाईलचं एक्सटेन्शन काय असतं? या फाईलचं एक्सटेन्शन काय असतं? डॉट जावा. आठवते ना, जावाची फाईल डॉट जावा एक्सटेन्शन. कंपायलर आला, डॉट क्लास फाईलमध्ये कन्वर्ट केला. आता नीट ऐका बघा, इथे आहे, इथे वेगवेगळ्या OS आहेत आपल्या. ठीक आहे, नीट लक्ष द्या. इथे OS आहेत वेगवेगळ्या. मी याला जरा वर घेतो थोडंसं. बघा लक्ष द्या, काय बनवलं इथे? फाईलचं नाव काय असतं? आता बघा लक्ष द्या, लय भारी गोष्ट इथे. विंडोज, लिनक्स, मॅक OS. आणि ह्या तिघं पण कुठे पाठवणार? CPU कडे. बघा बरं कॉमन डायग्राम आहे की नाही? ही इंटरव्ह्यूअरला ही डायग्राम तुम्ही काढून दाखवायची, जे लोक फ्रेशर म्हणून प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट एक्सप्लेन करणार आहेत. आता बघा इथे होतं कसं, नीट ऐका. तुम्ही मगाशी बघितलं असेल, बाईट कोड ऑपरेटिंग सिस्टीमला कळत नाही, तो कोणाला कळतो? मग प्रत्येक OS साठी एक वेगळा JVM इन्स्टॉल करावा लागतो. मग समजा विंडोजसाठी एक JVM इन्स्टॉल केला, बरोबर कळते का? लिनक्ससाठी एक JVM इन्स्टॉल केला आणि मॅकसाठी एक वेगळा JVM इन्स्टॉल केला. जेव्हा तुम्ही जावा इन्स्टॉल करायला जाताना मला सांगा प्रामाणिकपणे, किती लोकांनी स्वतःहून जावा इन्स्टॉल केलंय स्वतःच्या मशीनमध्ये? हात वर करा. ज्यांनी इन्स्टॉल केले ना त्यांना एक गोष्ट नोटीस झालेली असेल, जेव्हा तुम्ही जावाच्या साईटवर जाता तेव्हा ते बोलतं तुला कुठल्या OS साठी JDK इन्स्टॉल करायचा आहे? विचारलं की नाही? म्हणजे तुम्ही लगेच त्याला सांगितलं अरे विंडोजसाठी करायचं आहे. मग विंडोजसाठी तुम्हाला त्यांनी JDK दिलं म्हणजे त्याच्या आतमध्ये JVM होता. लिनक्ससाठी दिला असेल तर त्याच्या आतमध्ये JVM आहे. मॅकसाठी दिला असेल तर त्याच्या आतमध्ये JVM आहे. आणि तुम्हाला कळतंय का, बाईट कोड JVMला कळतो. म्हणजे याचा अर्थ तुम्ही नोटीस केला का, कोड एकदाच लिहिला, JVM तिघांकडे पण वेगवेगळा असला तरी ह्या JVMला बाईट कोड करतो, ह्याला पण बाईट कोड करतो, ह्याला पण. मी एकदाच कोड केला आणि तिन्ही प्लॅटफॉर्मवर चालला, म्हणून ह्या गोष्टीला प्लॅटफॉर्म काय म्हणतात? इंडिपेंडंट. पण मी एक तुम्हाला आहे ना सगळ्यांना एक बोनस पॉईंट देऊन टाकतो. ठीक आहे, जे मी फक्त, चला प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट ऐका. मी तुम्हाला इथे एक बोनस पॉईंट सांगतो. जे क्लासला येतात ना स्टुडंट, त्यांना मी हा नेहमी सांगतो, पण तुम्ही पण ऐका. जे लोक जर करणार नसेल पुढे क्लास त्यांना पण माहिती पाहिजे. ॲक्च्युली ना हे वाक्य अख्खा इंटरव्ह्यूमध्ये ना फ्रेशर सेम सांगतात, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. पण खरं सांगू का, हे वाक्य असं नाही आहे. बोलायचं बाईट कोड प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे, बाईट कोड प्लॅटफॉर्म, पण JVM प्लॅटफॉर्म. कळलं का? JVM प्लॅटफॉर्म काय? डिपेंडंट. मग त्याला हे वाक्य असं नाही बोलायचं जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. त्याने जर तुम्हाला इंटरव्ह्यूअरने जर प्रश्न विचारला की जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे एक्सप्लेन कर, तर त्याचं वाक्य ना फोडायचं आणि त्याला बोलायचं जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट नाही, ॲक्च्युली बाईट कोड प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे आणि JVM प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे. पण आपण बाईट कोडबद्दल उच्चार न करता आपण ओव्हरऑल जावाबद्दल उच्चार करतो ना, म्हणून आपण जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे असं बोलतो. पण खरं वाक्य JVM प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे, पण बाईट कोड प्लॅटफॉर्म. आय होप कळलेलं असेल. हे कळले? आता मग मला सांगा, ही सेम डायग्राम पायथनची आहे, म्हणून पायथनचा एकदा केलेला बाईट कोड तो डायरेक्टली दिसतो. ठीक आहे, आता तुम्हाला असा काही लोकांना प्रश्न पडलेला असेल की पायथन डायरेक्ट रन होतं, पण जावाला कंपाईल करावं लागतं, रन पण करावं लागतं. पण तुम्हाला माहिती असेल ना, आपण स्वतःहून ते कंपाईल आणि रन करतो. कळलं का? बरं एक मिनटं, लक्ष द्या, हरवू नका. सोपा प्रश्न विचारतो. पायथनला तुम्ही कोड बघितला असेल, पायथनचा कोड केला ना, डायरेक्ट एक कमांड टाकली तरी डायरेक्ट आउटपुट येतं. पण जावाच्या कोडला आधी कंपाईल करावा लागतो, मग. नोटीस केलंय का हे? एकदा आपण बघूया. बघा सगळ्यांनी लक्ष द्या, नोटीस करा, ऑब्झर्वेशन पाहिजे इथे. ठीक आहे, तर ते कळेल. ठीक आहे, इथे बघा हा पायथन 3 मध्ये कोड होता. ठीक आहे, चल एक काम करे, लक्ष द्या सगळ्यांनी. हा पाय अंडरस्कोर पाय कॅशे किती लोकांना कळलाय? हात वर करा. हां, गुड. आता तुम्ही आठवा बरं, याच्या आधीचे तुम्ही आणि एका दिवसामधला फरक असलेले तुम्ही.
कळलं का? हा पाय कॅशे कधी बनतो माहिती आहे ना? नेहमी बनतो का? जेव्हा मी त्याला कंपायलेशनची ऑर्डर देतो ना तेव्हाच बनतो. नाहीतर पायथनमध्ये कंपायलेशन नसतं असं खूप लोक बोलतात, ते चुकीचं सांगतात. हे पण तुम्हाला सांगतोय, इंटरनली हे सगळं बनतं, ते ऑटोमॅटिक आहे गोष्टी. पण तो बोलतो तुला त्या बाईट कोडवाल्या फाईलची गरज नाही आहे म्हणून तो बनवत नाही. मग मी तुम्हाला बघा काय करतो, एक काम कर, RM-RF कर आणि ती फाईल डिलीट कर, ते फोल्डर बघा, ती फाईल RF___ पायकॅशे टॅब एंटर, LS करा. आता वर ते घे जरा, LS त्याला हे कर, क्लीन कर ना त्याला. हां, इथे LS करूया. एक फाईल आहे, फाईलमधला कोड बघूया. कोड बघा, vim program3.py. लक्ष द्या, एकाच लाईनचा कोड आहे फक्त. बघा, हां, आधी आपण ते लिहिलेलं आणि ते ॲडिशन पण केलं. ते लाईन काढून टाकूया का सगळ्यांना कळावं म्हणून. तुम्हाला माहिती आहे ना मी ते एक्स्ट्राचा कोड का लिहिला होता? तुम्हाला बाईट कोडमध्ये जास्त गोष्टी दिसायला पाहिजे. चला ते काढून टाक, खालची लाईन एकच लाईन ठेवूया, हॅलो फ्रॉम core2app:/python. ठीक आहे, एवढीच लाईन ठेवूया. चला हा कोड बघा. चला सगळ्यांनी याला बाहेर पडूया, टर्मिनलवर येऊया. मला सांगा याचा आउटपुट तुम्हाला माहिती आहे काय येणार? आता बघा मी कंपाईल करतोय, लक्ष द्या, डायरेक्ट कर python3 आणि program3.py. program3.py एंटर करू का? डायरेक्ट आन्सर आलं. एका स्टेपमध्ये आन्सर येते की नाही? हेच जावामध्ये 2 स्टेप लागतात. नोटीस केलं? नोटीस केलंय का? ठीक आहे, बघूया आपण. चला जा रे, जावाचा कोड टाईप कर पटपट जरा. एक फाईल लिही, vim program1 2 काहीतरी लिही .java. फाईलचं नाव काय, एक्सटेन्शन काय? .java. ठीक आहे, चला लिहूया. जावामध्ये कंपल्सरी क्लासमध्ये लिहावं लागतं माहिती आहे ना? क्लासच्या बाहेर आपण कोड लिहू शकत नाही, एरर येतो. ठीक आहे, काय येतो वगैरे ते नंतर शिकूया. जावाच्या बॅचला या. हॅलो फ्रॉम core2app : काय लिहायचं आता इथे? पायथन लिहिणार का जावा लिहिणार? जावा. हां ठीक आहे, काही लिहिलं तरी प्रिंट होणार बरं का, पण हा जावाचा कोड आहे. चला कंपाईल करूया. चला हात वर करा आता पटपट. कंपाईल करण्यासाठीची कमांड काय आहे जावामधली? सगळ्यांना आठवतंय? हां चला मग कंपाईल करूया. बरं, कंपाईल केल्यानंतर एक फाईल बनणार .क्लास. त्याच्या आतमध्ये काय असतो? बाईट कोड असतो. कंपाईल करूया. चला कंपाईल. मला सांगा, कंपाईल केलं डायरेक्ट आन्सर आलं का रे? पण हेच पायथनला कंपाईल केल्या केल्या आन्सर येत होतं. याचा अर्थ काही लोकांना असं वाटतं पायथन फास्ट आहे, पण असं नाही आहे. पायथन पण त्या स्टेप करतं. फक्त पायथन काय बोलतो, मी बाईट कोड जनरेट करून तुला त्याचा वापर करणारच नाही आहे, तर मी कशाला जनरेट करून दाखवू तुला? त्यापेक्षा मी तो जनरेट करतो, ती टेम्पररी फाईल बनवतो आणि PVMला देऊन टाकतो. म्हणजे पायथन इथे आपला वेळ वाचवतंय. पण एक मिनिट लक्ष द्या. किती लोकांना या 2 प्रोग्रामिंग लँग्वेजमधला डिफरन्स कळलाय रन करण्यामधला? हात वर करा एकदा, ताट हात वर करा. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, ज्यांनी हात वर केला त्यांनाच. मला सांगा, पायथनमध्ये कंपाईल रन एकाच कमांडमध्ये होते, पण जावामध्ये कंपाईल करण्यासाठी वेगळी कमांड आहे, रन करण्यासाठी काय कमांड आहे सांगा? जावा. आणि .क्लास फाईलचं नाव असतं LS कर रे. हे बघा इथं .क्लास फाईल आहे की नाही? मग आपण काय देणार? जावा आणि पुढे काय देणार? core2app. बघा बरं, आता आन्सर भेटेल आपल्याला. दिसला आन्सर? बघा हे आन्सर आलं. आता पायथनला पण रन करूया लगेच. पायथन रन कर रे एकदा. बघा ही कमांड आपण पायथनची कंपाईल आणि रन एकाच वेळेस होतं. बघा ना, एका अटेम्प्टमध्ये आन्सर येतं, पण ह्याच्यामध्ये कंपाईल करावं लागतं आणि मग फरक कळतोय. म्हणून काही लोकांना असं वाटतं पायथन फास्ट आहे, पण अतिशय चुकीचा आन्सर आहे. याच्यावरनं फास्ट स्लो ठरत नाही मित्रांनो, कळलं का? ह्याच्या आतमध्ये पण PVM आहे, ह्याच्या आतमध्ये JVM आहे. दोघं सेमच लेवलला स्टेप्स फॉलो करतात. पण हे तुम्ही म्हणाल की मग सर जावा असं काय कंपाईल करून बाईट कोड जनरेट करून काय करायचं आहे सर? तर तुम्हाला माहिती आहे का, लेटेस्ट जावाचे व्हर्जन तुम्ही बघितले ना, तर जावासुद्धा एकाच कमांडमध्ये रन होतं. किती लोकांनी ही गोष्ट नोटीस केली? जे माझे जुने स्टुडंट असतील त्यांना हे नक्की माहिती असेल. ताट हात वर करा. किती लोकांनी ही गोष्ट नोटीस केली? जावामध्ये सुद्धा कंपाईल रन एकाच कोडमध्ये पण एकाच लाईनमध्ये होतं. ताट हात वर करा जरा. तुम्ही हे स्वतः बघितलंय नक्की? ठीक आहे, जावाचे जे नंतरचे व्हर्जन्स आहेत ना, लेटेस्ट व्हर्जन, त्याच्यामध्ये 17च्या पुढे, ठीक आहे, तुम्हाला नोटीस केलं 20, 21 वगैरे ऐकले? जर तुमच्याकडे जावा 21 असेल ना, तर तुम्ही डायरेक्टली जावाची कमांड आहे ना रन करू शकता. जावाच्या कोडला कंपाईल करावं लागत नाहीये. पण तुम्हाला माहिती आहे का, त्या एका कमांडच्या आतमध्ये तो कंपाईल पण करतो आणि रन पण करतो, जसं पायथन करतं. किती लोकांना हा पॉईंट कळलाय, कंपाईल आणि रनवाला? हात वर कराल सगळे? ठीक आहे, एवढ्या लोकांना कळला. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे की आम्हाला काही कळलेलं नाही आहे. समजलं आहे का नक्की? ठीक आहे, मग आता प्रश्न असा, जावा शिका किंवा पायथन शिका, दोन्ही पण ह्या लेवलला सेम आहेत. मग लोक जास्त पायथनला प्रेफरन्स का देतात माहिती आहे का? सगळं सेम आहे, पण लँग्वेज सोपी आहे. कोड बघितला, ह्याच्यामध्ये किती लाईनचा कोड लिहिला आपण, आणि ह्याच्यामध्ये किती लाईनचा? 4. ह्याच्यामध्ये खूप गोष्टींचा प्रोटोकॉल फॉलो करावे लागतात. प्रोटोकॉल म्हणजे नियम. पायथन काय बोलतं, कसले नियम फॉलो नको करू. जा रे पायथनच्या कोडमध्ये नोटीस करा, सेमिकोलन चालतो का रे पायथनमध्ये? नाही. कोण म्हणलं रे?
हां बघा बरं, इथे सेमिकोलन देऊया चला. बघा आता इथे सेमिकोलन दिलाय का? नाही. सेमिकोलन देऊया चला. मला सांगा सेमिकोलन दिला. पायथनमध्ये सेमिकोलन नसतो असं बोलतात लोक. ठीक आहे, कंपाईल करूया. थांबा एक मिनटं, रन करायच्या आधी विचारूया किती लोकांना वाटतं इथे एरर येईल. चुकून असा हात वरती खालून नाही ना? हां नाही ना एरर. चला रन करूया, रन करूया. आता हेच जाऊया जावामध्ये. चला जावामध्ये जा, नोटीस करा जावाच्या कोडमध्ये. बघा तुम्ही नोटीस करा, आलो. ह्याच्या मागचा सेमिकोलन काढूया. ठीक आहे. हां आता किती लोकांना वाटते एरर येईल? क्या बात आहे. हां सांगा बरं पटपट पोपटासारखं की काय एरर येईल? असं देईल का? सेमिकोलन राहिलाय मित्रा. हां सेमिकोलन एक्सपेक्टेड. नक्की का? चला रन करा. एरर सेमिकोलन. कुठं हे पण लिहिलंय तरी काही लोक ना एरर आल्यानंतर बावचळल्यासारखं करतात आणि असं करतात, उच्च गावात एरर आली, बहुतेक देवाच्याच मनात नाही मी कोडिंग करावं. डायरेक्ट लॅपटॉप बंद, लॅपटॉप बॅगमध्ये. हा ठीक आहे. पण तुम्ही नोटीस करा एरर आहे ना, मी शप्पथ सांगतो एरर एवढ्या सोप्या असतात ना, तुम्ही जर नोटीस केलं ना एरर डायरेक्टली आपल्याला कळतात. बघा ना इथे एरर आली तर आपल्याला कळतं ते लाईन नंबर इव्हन तुम्ही बघा ना ते सांगतं पण प्रोग्राम 1 मध्ये 5व्या लाईनला एरर आहे. इथं टोपी पण लावली. तुम्हाला माहिती आहे का पुढचे एआयच्या व्हर्जनमध्ये एआय लॅपटॉपमधनं बाहेर येणार, तुमच्या मांडीवर बसणार. ते म्हणणार मी करतो, तू काय करशील तुला माहिती आहे. कळलं? मग तुम्ही म्हणाल चाहीला सर माझा जॉब सुरू होण्याच्या आधीच गेलाय. ॲक्च्युली तुझा जॉब गेलाय. ठीक आहे. जर तुला कोडिंग शिकायची इच्छा नसेल तर ऑलरेडी जॉब गेलाय. पण मी काय सांगितलं ज्याला कोडिंग येतं त्याचे जॉब गेलेले नाही. मग चला आपण एक काम करूया, आज आपल्याला डेमोज घ्यायचेत असं मी विचार करतोय. तर मी त्याआधी काही टर्म्स सांगतो ज्या मगाशी आपण लिहिलेल्या होत्या. त्यातल्या काही मेन टर्म्स आहेत त्या मी इथे तुम्हाला एका वेगळ्या एक्झाम्पल थ्रू दाखवतो. ठीक आहे, सगळ्यांनी लक्ष द्या. ते एक एक्झाम्पल घेऊया आणि भारी गोष्ट सांगतो. हे एक्झाम्पल घेण्यामागे एक रिझन आहे, कारण ह्याच एक्झाम्पलचं एक मॉडेल आपण ॲक्च्युली पायथन MLच्या बॅचमध्ये स्वतःहून बिल्ड करणार आहे. बरं प्रामाणिकपणे सांगा किती लोकांना क्रिकेट खेळायला और बघायला आवडतं? खेळायला और बघायला आवडतं एवढी लोक आहेत. खेळायला और बघायला आवडतं. IPL बघता, भांडणं पण करता. ठीक आहे, होत असेल ना असं, ही टीम आमची ही टीम तुमची. मेन म्हणजे MI CSK दोन असे एकदम भारी गोष्ट आहे. कधी कधी मध्येच RCB पण येतं, कारण RCB दिल जीतता आहे बोलतो ना आपण. पण मागच्या वेळेस ट्रॉफी पण जिंकलं, पण नसतं जिंकलं तर बरं झालं असतं. स्टॅम्पेड झालं नसतं, ते चेंगराचेंगरी झाली नसती. काय काय लोकांचं मला समजतच नाही माहिती आहे का, ते एकदम काही शब्द असं बघतात. हां काय बोलते, RCB जिंकलं चेंगराचेंगरी झाली. म्हणजे RCBला ना ते रेडीच नव्हते जिंकतील. पोलीस पण रेडी नव्हते की बँगलोरमध्ये एवढी गर्दी होईल. अरे चुल्लूभर लोक आली रे, चुल्लूभर. मुंबईमध्ये मॅचेस होतं तेव्हा अख्खं नरिमन पॉईंट वगैरे भरतं माहिती आहे ना, जेव्हा ते जिंकतं. CSKची मॅच असेल, रॅली काढली जाते चेन्नईमध्ये, अख्खं ग्राउंड म्हणजे सगळं भरलेलं असतं, स्टेडियम. RCBला बोलतात ना त्यांनी मॉडेल ट्रेनच केला नव्हता. कारण अंबानीचं तुम्हाला माहिती आहे खूप पैसे आहेत, खूप पैसे आहेत. त्यांना आधीच माहिती आहे की ट्रॉफी जिंकणार आहे. ठीक आहे, असं असं. चला चला एक काम करूया, हे लक्ष द्या. आपल्याला क्रिकेट सगळ्यांना आवडतं ना. मग मी काय केलंय, हे ना ॲक्च्युली हे ह्या स्लाइड्स ज्या तुम्हाला दिसत आहेत ना, या ॲक्च्युली आपल्या लेक्चरमधल्या स्लाइड्स आहेत. म्हणजे मशीन लर्निंगचं लेक्चर आहे ना, त्याच्यामध्ये आपण एक मॉडेल ट्रेन करणार आहे. तुम्ही क्रिकबज नावाची एक वेबसाईट ऐकली का? किती लोकांनी वापरले बघितले? म्हणजे तुम्ही कसं काय रे, म्हणजे स्कोर बघायला क्रिकबजला जाता तुम्ही? क्या बात आहे, व्हेरी गुड. आपण तर बघा ना बाहेर वगैरे असलेलं आपल्याला, किंवा नेट पॅक जरा जपून वापरायचा आहे तर जिओ सिनेमा किंवा हॉटस्टारवरती न जाता आपण काय करतो, क्रिकबजला जातो. तिथे स्कोर अपडेट होत राहतो, बरोबर की नाही? आपण तो बघतो. मग मी काय केलंय, आपलं एक मॉडेल, लक्ष द्या, आपण आहे ना मशीन लर्निंगमध्ये एक मॉडेल ट्रेन करणार. ते कशाच्या जीवावर माहिती आहे का? हा जो क्रिकेटचा डेटा आहे ना, तो आपण वेगवेगळ्या साईटवरचा क्रिकेटचा डेटा देणार आणि आपण प्रेडिक्शन करणार आपल्या मॉडेल थ्रू. आपलं एक काय ते आपलं मॉडेल काय ते, म्हणजे आपण ते मॉडेल स्वतः बनवलेलं असं. मॉडेल म्हणजे ते वालं नाही. काय काय लोक गेले आपलं मॉडेल सर, हा आपलं ते वालं नाही. ठीक आहे, लक्ष द्या.
एक मॉडेल ट्रेनिंगवाला सिनारिओ आहे आणि त्याच्यामध्ये मी क्रिकेट घेण्यामागे काय रिझन आहे तर मुलींना पण क्रिकेट कळतं आणि मुलांना पण क्रिकेट आवडतं, खेळतात रादर. त्यामुळे आणि जे जुने स्टुडंट आहेत रादर त्यांना माहिती आहे मी क्रिकेटचं एक्झाम्पल प्रत्येक बॅचला देतो. म्हणजे कुठलं पण एक्झाम्पल असेल ना मी पहिलं क्रिकेटचं एक्झाम्पल मॅप करून सांगतो जेणेकरून ना लोकांना ते कळावं. आता लक्ष द्या, मला सांगा हे जे तुम्हाला दिसतंय ना तिथे आपण क्रिकेट AI असिस्टंट बनवणार आहे. हा एक कळलं का, आपला स्वतःचा असिस्टंट असणार आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. ह्याला फक्त नीट नोटीस करा, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो पण हे काय करतं याचं वर्किंग तुम्हाला कळेल. सगळे लक्ष आहे सगळ्यांचं, ठीक आहे, नोटीस करा. मला सांगा बरं आता जर पायथनचा वापर करून आपण हा AI असिस्टंट करणार आहोत, ठीक आहे, असं आपण लिहिलंय. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ना क्रिकेटमध्ये आधी आपण आहे ना रॉ सिनारिओ घेऊया. तुम्ही मला सांगा तुम्ही कधीतरी असं बघितलं असेल की टॉस जिंकणे जास्त इम्पॉर्टंट असतो. एखादं ग्राउंड आहे तिथे टॉस जिंकणे पण चांगला फॅक्टर असतो. कळलंय का? कसं काय तुम्हाला माहिती आहे की टॉस, मुलींनो तुम्हाला कळतं ना टॉस असतो मॅचच्या आधी, टॉस असतो आणि जो टॉस जिंकेल तो ठरवतो मला बॅटिंग घ्यायची की बॉलिंग घ्यायचे. हे कळते ना तुम्हाला माहिती आहे टॉस हा जास्त महत्त्वाचा आहे का तर एखाद्या ग्राउंडवर पहिली बॅटिंग असेल तरच जिंकू शकतं किंवा सेकंड बॅटिंगला जिंकू शकतं. हे प्रेडिक्शनवरनं कळतं. पण प्रेडिक्शन काय पहिल्यांदाच त्या स्टेडियमवर मॅच होते तरी ते प्रेडिक्ट करू शकतात का कोण मॅच जिंकलाय. याचा अर्थ आधी बऱ्याचशा मॅचेसचा डेटा त्यांच्याकडे आहे की पहिला टॉस जिंकलेले 60% जिंकलेत आणि सेकंड टॉस म्हणजे सेकंड बॅटिंग असलेले 40% जिंकले. हे कळतंय मी काय बोलतोय. आता बघा ह्या गोष्टीला मी इथं कसं बसवलं नोटीस करा. मगाशी कोणीतरी ही लायब्ररी सांगितली होती पांडास. तर ह्या लायब्ररीचा वापर करून आहे ना आपण काय करू शकतो डेटा मॅन्युप्युलेट करू शकतो आणि ॲनालिसिस करू शकतो. ॲनालिसिस म्हणजे पाय चार्ट, बार ग्राफ वगैरे आपण दाखवू शकतो. तर तुम्ही नोटीस करा इथे समजा आपला आहे ना एक क्रिकेटचा असिस्टंट आहे, तो आहे ना सगळा डेटा त्याने कलेक्ट केलाय, स्कोअर कलेक्ट केलाय, प्लेअरचा स्टॅटिस्टिक्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना काय काय प्लेअर आत्ता किती फॉर्ममध्ये आहेत 5 मागच्या मॅचेस म्हणजे ना त्याच्यावरनं आपण बोलतो चाळीला आपली लाईनअप अख्खे बॅटिंगचे लाईनअपमधले 5-6 लोक फॉर्ममध्ये 100% आपली मॅच जिंकणार आहे माहिती आहे ना. हे आपण विचार करतो आणि तुम्हाला माहिती आहे का भारी गोष्ट सांगतो, तुम्ही ठरवा की तुम्हाला कशा पद्धतीने शिकायचं आहे. मला असं वाटतं जे आपण रोज बघतोय तेच मशीन लर्निंगमध्ये असेल ना तर ते बेस्ट आहे. इथं बसलेले 90% लोकांनी क्रिकेट खेळतात किंवा क्रिकेट बघतात यासाठी हात वर केला होता. मला सांगा ह्या साईडला हे तर काय लिहिलेलं आहे रे, हे सोडून द्या, हे लायब्ररीज आपण शिकणार आहोत, ठीक आहे, पण इथे जे लिहिलेलं हे तुम्हाला कळतंय ना मी काय बोलतोय. सांगा बरं कलेक्ट डेटाचा अर्थ तुम्ही काय घेताय. जुन्या मॅचचा डेटा घेऊन ये. प्लेअरचं स्टॅटिस्टिक्स म्हणजे कळतं का प्लेअरने मागच्या काही मॅचेसमध्ये किती रन केलेले आहेत त्याचं स्टॅटिस्टिक्स काय, त्याने टोटल रन किती मारले आणि ह्या टीम विरुद्ध त्याचा परफॉर्मन्स कसा आहे. आठवलं का, अरे आठवा ना आपण बऱ्याचदा बघतो एखादा बॅट्समन बॅटिंगला आला ना लगेच एखादा बॉलर घेऊन आणला जातो, एखादा स्पिनर आणला जातो. जसा मॅक्सवेल आला की अश्विनला आणलं जातं. नोटीस केले का. तुम्हाला काय वाटतंय ते काय हरभजन सिंग आणि सायमंड आहेत का. एक मिनटं, एक अँड्रू सायमंड नावाचा प्लेअर होता ऑस्ट्रेलियामध्ये, किती लोकांना माहिती आहे हा प्लेअर. माकडासारखा दिसायचा आणि हरभजन सिंग त्याला मंकीज बोलला होता मॅचमध्ये आणि त्यांचं भांडण पण झालं होतं. तर तुम्ही नोटीस करा भांडण आहे म्हणून ते अजून वाढावं यासाठी समोरचा प्लेअर नाही आणला जात तर त्याचे स्टॅटिस्टिक्स तसे असतात. अश्विनने मॅक्सवेलला बऱ्याच वेळा आउट केलाय आणि त्या डेटानुसार मॅक्सवेल आला की अश्विनला बॉलिंगला आणलं जातं. पण दरवेळेस हे प्रेडिक्शन खरं ठरेल याची गॅरंटी नसते. कधी कधी असं पण होऊ शकतं मॅक्सवेल जरा डिफेन्स मोडमध्ये पण खेळू शकतो. पण मॅक्सवेल डिफेन्स मोडमध्ये खेळतो मॅक्सवेल कसला कळतं. मॅक्सवेल माहिती आहे ना एक प्लेअर आहे ऑस्ट्रेलियाचा. मी ऑस्ट्रेलियाच का बोलतो माहिती आहे का, बाकीचे पाकिस्तान पोरांची नावं घेण्यात काय मजा. बाप असतो, ठीक आहे, हां ठीक आहे, त्यामुळे पाकिस्तानचं नाही नाव घेतलं. पण इंडिया ऑस्ट्रेलिया ही ना एकदम भारी मॅचेस होतात. तर मी काय विचार केला, मी तुम्हाला आहे ना ॲक्च्युअल MLचा शिकवताना आहे ना याचा ॲक्च्युअल डेटा तुम्हाला दाखवणार आहे की ना काय काय स्टॅटिस्टिक्स आहेत, खरोखर स्टॅटिस्टिक्स काय आणि आपण मशीन लर्निंगचं मॉडेल ट्रेन कसं करणार ह्याच्यातनं. ट्रेन करणे म्हणजे तुम्ही असं नका त्याला अंजारून गोंजारून नाही सांगायचं की ए ट्रेन हो नाही, त्याला ते प्रेडिक्शन द्यायचे आणि ह्याच्यानुसार तो बोलतो की हा जर डेटा असेल तर ही टीम मॅच जिंकू शकते आणि अशा टाईपचे डेटा आले तर ही मॅच जिंकू शकते. प्रेडिक्शन असे. आता चेन्नईचं ग्राउंड आहे तुम्हाला माहिती आहे ना, इंडिया प्रिव्हियस 5 मॅचपैकी 3 मॅच चेन्नईच्या ग्राउंडवर जिंकले. हे स्टॅटिस्टिक्स आहे. 5 पैकी 5 मॅच जिंकली का, नाही जिंकली, पण 5 पैकी 3 मॅच जिंकले म्हणजे याचा अर्थ जिंकण्याचे चान्सेस अजून जास्त आहेत. 50% पेक्षा जास्त मॅचेस जिंकली ना,
हे कळतंय का रे? म्हणजे हे प्रेडिक्शन असतं. तर आता नोटीस करा, इथं पहिल्यांदा क्रिकेट AI असिस्टंट आहे. तुम्ही मला सांगायचं, समोर बघून नाही बोलायचं बरं का. इथनं पुढे पुढे एक एक टर्म येणार, तुम्हाला ते मॅप होतंय का मला फक्त सांगायचं. मगाशी तुम्ही जोरजोरात बोलत होते, ही टर्म ती टर्म ती टर्म, तुम्ही मला ह्या भाषेमध्ये सांगायचं. चला लक्ष द्या. चला पुढे जाऊया नेक्स्ट स्लाइडला. ही पायथन होतं, पायथनचा वापर करून आपण हे करणार आहे. नेक्स्ट स्लाइड. काय आहे दुसरं बघा, मशीन लर्निंग. मशीन लर्निंग म्हणजे काय सांगा बरं आता. आपण आपण हे तुम्ही थांबा एक मिनिट. तुम्ही एक नोटीस केलेलं असेल, असं नाही वाटत का क्रिकेट खेळणारे 11च लोक असतात, पण ते डगआउट मला टेन्शन येतं काय काय टर्म्स घेताना. ते बसायचं खुर्च्या, स्टेडियम पण असतं स्टँड, आणि ती जे प्लेयर असतात ना त्यांना बसायला बाहेर खुर्च्या असतात, किंवा ते काचेतनं असे मॅच बघत असतात. धोनीला आपण बऱ्याचदा बघितलंय, कॅप्टन कूल असा फिरत असतो आणि तो बोलतो थांब तू नको जाऊ मी जातो, आणि सगळ्यांच्या आधी खेळायला येतो. मग तुम्ही हे नोटीस केलेलं असेल बऱ्याचदा हे होतं. आणि तुम्हाला माहिती असेल 2011चा वर्ल्ड कप आपण जिंकलो, आपण क्रेडिट देतो, गौतम गंभीर बोलतो मी कुठं होतो. त्यामुळे गौतम गंभीर आणि धोनीमध्ये अजून पण ते वादावादी आहे बरं का. आणि गौतम गंभीरचे फॅन्स कुठे आहेत मला खरंच माहीत नाही, पण 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 अजून पण आहे ना, गौतम गंभीर एकटाच इंटरव्ह्यूमध्ये स्वतःची बाजू लढवत असतो. तुम्ही नोटीस केलेलं असेल 2011 वर्ल्ड कपमध्ये आम्ही 10 प्लेयर अजून होतो, तुम्हाला एकच माहिती आहे. नोटीस केलं का? हे गौतम गंभीरचंच वाक्य आहे. तो बोलतो की एकट्या व्यक्तीने मॅच नाही जिंकवली, पण आपल्याला माहिती आहे शेवटचा षटकार मारणारा धोनी होता. कळतंय? त्यावेळेस लिजंड द सचिन तेंडुलकर सुद्धा होते, तेव्हा विराट कोहली पण होता. ठीक आहे, पण आपल्याला धोनी का आठवला? कारण की आपल्याला माहिती आहे की श्रीलंकेविरुद्ध मॅच होती, शेवटच्या बॉलला 6 मारला. आणि आपण बोलतो ना की आपल्याला तो कॅप्टन लक्षात जातो, म्हणून 1983चा जो वर्ल्ड कप जिंकला त्याच्यामधले प्लेअरपेक्षा कपिल देव जास्त लक्षात आहे. अरे आठवते का? मग मला सांगा आता, सगळ्यांनी लक्ष द्या. जेव्हा डगआउटमध्ये तुम्ही बघता ना, तर आपले प्लेयरच बसलेले नसतात, त्याच्याबरोबर 4-5 माणसं हाफ चड्डीवरती अजून बसलेले असतात, ते लॅपटॉपमध्ये काहीतरी करत असतात. तुम्हाला असं नाही वाटत ते बहुतेक सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि वर्क फ्रॉम होम करतायत? काही ना असं होत असेल सर, ते मॅकबुक वगैरे घेऊन सर ते iOS डेव्हलपमेंट करतायत की बॅकएंड करतायत फ्रंट एंड. ॲक्च्युली ना ते काय करत असतात माहिती का, प्रेडिक्शन वाचत असतात की ह्या व्यक्तीला किती वेळा आउट केलाय, हा खेळतोय कसा, ह्याचे कव्हर ड्राईव्ह किती स्ट्रॉंग आहे, आणि बॉल स्विंग होतोय का. नोटीस करा ना, कधी कधी बॉल स्विंग नाही होत, तर सरळ बॉल चाललाय तर टपाटप बस 6 मारू शकतात. मग ते बाहेरून बसतात टेन्शनमध्ये. तर मग आशिष नेहरा येतो बाउंड्रीच्या येताना बोलतो ह्याला बॉलिंग दे. अरे नोटीस केलं असेल ना, मग कोचला सांगितलं जातं की आता ह्या प्लेअरची गरज आहे, ह्याला बॉलिंगला आणला पाहिजे, नाहीतर आपल्या हातातनं मॅच जाऊ शकते. मग आपण त्या प्लेअरला आणतो, किंवा बुमराला वगैरे आणला जातो, बुमरा यॉर्कर टाकतो, विकेट काढतो आणि मॅच आपल्या बाजूने येते. हे आपण किती वेळा तरी बघितलंय. पण तुम्ही नोटीस केलं का, तिथं कॅप्टन आहे ना, कॅप्टन जरी आपल्याला असं वाटतं कॅप्टन डिसिजन घेतोय, पण बाहेर याच्यासाठी एक टीम बसलेली असते. ते सगळं रन टाईमला कॅल्क्युलेशनवरनं ना गोष्टी प्रेडिक्ट करत असतात. आणि मित्रांनो, याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल मशीन लर्निंगचे. मशीन लर्निंगवरनंच आहे ना ते गोष्टी घेतात. आता तुम्ही नोटीस करा, हा क्रिकेटचा AI असिस्टंट आपण बनवणार आहे. लक्ष आहे का रे? बघा, टॉसचा रिझल्ट मॅटर करतो की नाही? टॉस जिंकेल आपल्याला असं होतं रे, इंडिया पाकिस्तानची मॅच असेल ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपणच टॉस जिंकलं पाहिजे, मॅच पण आपण जिंकलं पाहिजे, त्यांचे प्लेयर ग्राउंडवर पण नाही आले पाहिजेत. आपल्याला खूप काय काय वाटतं त्यांच्याबद्दल, खूप काय काय, म्हणजे काहीचं काय. आपल्याला असं वाटतं की चायला पहिले 2 ओपनर आहेत ना, त्यांनीच आहे ना 750-800 रन T20मध्येच केले पाहिजेत. मग तो त्यांचा टकला माणूस असतो, तो असं बघतो. नोटीस केलंय? म्हणजे जे शक्य नाही ना, आपल्याला कधी कधी आपण फ्लोमध्ये ना, लहानपणी तर ह्या गोष्टी सारख्या व्हायच्या, आणि आपण मित्रांबरोबर डिस्कस करायचो आणि आपण बोलायचो चायला आज आहे ना, सुरुवातीला समजा रोहित शर्मा येतोय, रोहित शर्माने ना 350 रन एकट्यानेच मारले पाहिजे T20मध्ये. म्हणजे आपला इमोशनच्या भरात आपण एवढं काय काय बोलून जातो ना. तर तुम्ही नोटीस करा, आपण हे बघतो, टॉस जिंकला ना आणि पाकिस्तान बरोबर मॅच आहे, आणि आपण टॉस जरी हारला ना तरी आपण बोलतो काय नाही बे, जिंकणारच आहे. याला पॉझिटिव्ह पॉवर म्हणतात. आणि ग्राउंडमध्ये पण प्लेअर बोलतात ना, प्लेअरचं तुम्ही कितीतरी लोकांचं ऐकलं असेल, ते स्वतः बोलतात जेव्हा इंडिया पाकिस्तानची मॅच असते ना, तेव्हा वातावरण ग्राउंडवरती वेगळंच असतं, अख्खं पब्लिक ओरडत असतं, प्रेशर असतं. आणि तुम्ही इमॅजिन करा, त्याच सिनारीमध्ये कोहली 6 मारतो. आठवते का पाकिस्तानची मॅच, इंडिया पाकिस्तानची? त्यावेळेस जिंकलो नसतो त्याने, तेव्हा 18 रन वगैरे त्या एका ओव्हरमध्ये. ते कसला मारत होता विराट कोहली. विचार करा ना, जोक नाही. आपल्याला जरा कोणी बघत असलं तर कोडमध्ये 100 एरर येतात. मॅडम येतात मागे, आठवते का? आपण लॅपटॉपवरती कोड करतोय, प्रॅक्टिकल लॅब आहे, टीचर आल्या, आपण लगेच लिहितो फास्ट हॅश इन्क्लूड studio.h. मॅडम इकडून परत आल्या, लाईन पुसलेली असते हॅश इन्क्लूड studio.h. बाई बोलतात
याच्या पुढे काहीतरी असेल, एवढंच येतंय. पण मॅडमला आपण बोलतो स्पीड बघितला का, याच्या पुढचं तुम्ही लिहा. आपल्याला काय येत नसतं. पण आपण तुम्ही नोटीस करा ना, एवढा अंडर प्रेशर खेळताना ह्या गोष्टी किती हँडल केल्या जातात. पण मी तुम्हाला हे का सांगतोय परत एकदा, आपल्याला तेवढा इंटरेस्ट आहे त्या गोष्टीमध्ये ना, म्हणून तुम्हाला खूप गोष्टी रिलेट होतात. आणि मित्रांनो, म्हणूनच मी बोलतोय की मशीन लर्निंग वगैरे आपल्याला जे आवडते एक्झाम्पल आहेत ना, त्याला धरून जर आपण केले, समजा मी इंस्टाग्रामचं एक्झाम्पलने तुम्हाला मॉडेल ट्रेन करून दाखवलं, तुम्ही इंस्टाग्राम रोज वापरत असाल आणि तुम्हाला तशा रील रेकमेंड झालेला दिसला ना, म्हणजे डमी डेटा सेट असणार आहे, पण तुम्हाला ते अजून कॅच होऊ शकतं. जसं आता क्रिकेट बघा ना, कॅच होते बघा. मला सांगा, हा AI असिस्टंट आहे आपल्या याच्यामध्ये, मशीन लर्निंगचं मॉडेल आपण बनवतोय, त्याला काय डेटा देतोय, टॉस रिझल्ट मागचे दिले की पहिला ज्याने टॉस जिंकला, टॉस जिंकून बॅटिंग घेतली ते जास्त लोक जिंकतात, 70% ते जिंकले, आणि टॉस हारल्यानंतर पण जिंकलेले 30% होते. म्हणजे बघा बरं, ह्याला डेटा दिला ॲव्हरेज रन स्कोर ॲट द ग्राउंड. माहिती आहे ना, ग्राउंडवरती किती रन प्रेडिक्शन असतं. आता तुम्ही नोटीस केलेलं असेल, कुठल्या पण स्टेडियमवरती मॅच होण्याच्या आधी, T20 मॅचच्या आधी पण प्रेडिक्टेड स्कोर येतो की 180 स्कोर 20 ओव्हरमध्ये होऊ शकतो. हा प्रेडिक्टेड स्कोर असतो. तुम्हाला काय वाटतंय, हा स्कोर तिथे बसलेल्या लोकांनी ध्यानस्थ बसून इमॅजिन केलं का पुढे जाऊन असे रन निघणार आहेत? त्यांना माहिती की मागचा डेटा होता ना, आत्तापर्यंत ॲव्हरेज 180च्या आजूबाजूलाच रन झालेत, म्हणून ॲव्हरेज स्कोर. आणि प्लेअर फॉर्म, ॲक्च्युली हा फॉर्म नाही, फॉर्म आहे, लास्ट 5 मॅचेस, म्हणजे प्लेअरचा फॉर्म कळतो ना तुम्हाला, प्लेयरचे मागच्या 5 मॅचमध्ये किती भारी. इव्हन तुम्ही बघा ना, आपले बॉलर वगैरे भारी असेल ना, तर आपण असं बोलतो, पण बॅट्समन पण भारी आहे, बॉलर पण भारी आहे, ह्या वेळेसची टीम जरा जास्त स्टेबल दिसते, भले ती क्वालिफायर राऊंडच्या आधी बाहेर का पडे ना, पण जेव्हा ती वर्ल्ड कप खेळायला जाते ना, त्याच्या आधी आपलं हे डिस्कशन असतं. मित्रांनो, आता हे जर आपण क्रिकेटच्या टर्ममध्ये बोलतात ना, यालाच आहे ना टेक्निकल टर्ममध्ये मशीन लर्निंगचं मॉडेल ट्रेनिंग म्हणतात. आय होप कळलेलं असेल. आता जाऊया. तुम्ही म्हणाल की सर म्हणजे हे गोव्यावाला एक्झाम्पलच असं आहे का? येस, गोव्यावालाच एक्झाम्पल आहे, पण त्या दिवशी मी तुम्हाला मुद्दाम पूर्ण एक्झाम्पल सांगितलं आणि आज ॲक्च्युली डेटाच दाखवते, कारण परत परत एक्झाम्पल बसवलं तर तुम्हाला पण वाटेल गोव्याच्या जागी फक्त मॅच आले, त्यापेक्षा डायरेक्टली बघूया. चला नेक्स्ट टर्म बघूया. नेक्स्ट टर्म माहिती आहे तुम्हाला, डीप लर्निंग. डीप लर्निंगचा अर्थ सांगा रे काय, जरा डिटेलमध्ये अभ्यास करणे, बरोबर की नाही? मग आता तुम्ही नोटीस करा, ह्याच्यामध्ये बघा, प्रत्येक ओव्हर बाय ओव्हर रन, पॉवर प्लेमधले स्टॅटिस्टिक्स तुम्ही नोटीस केलं असेल, 6 ओव्हरचा पॉवर प्ले असतो T20मध्ये. मुलींनो, पॉवर प्ले म्हणजे काय सांगा? थांब बाई, मुलगी आहे का तू? थांब, चला हात वर करा, सांगा पॉवर प्ले काय असतं. चला हात वर करा, ज्यांना आवड आहे ते सांगू शकतात. हां, सर्कलच्या आतमध्ये असतात, बरोबर की नाही? आणि हे डिपेंड करतं, 2 प्लेयर बाहेर असतात, कळतंय ना? ॲक्च्युली किती प्लेयर बाहेर असतात रे पहिल्या T20च्या? लाज वाटली पाहिजे आपल्याला, ठीक आहे? हसले होते मगाशी तुम्ही यांच्यावर. काय काय लोकांना हे पण माहीत नाही, 20 ओव्हरची मॅच असते, 6 ओव्हरचा पॉवर प्ले असतो, हे तर माहिती आहे. बरं किती लोक असे, पॉवर प्ले शब्दच मी तुझ्याकडनं ऐकलं का? पॉवर प्ले शब्दच तुझ्याकडनं ऐकला आता, असं कोणी आहे का? नाही ना? हां, मग सांगा, 6 ओव्हरचा पॉवर प्ले, किती प्लेयर बाहेर असतात T20च्या मॅचमध्ये? मुलांकडनं ऐकायचं मला, किती प्लेयर बाहेर असतात? 2. एकच असतो? कोण होतं रे एक म्हणते? 2 प्लेयर बाहेर असतात. आणि तुम्ही नोटीस करा, ऐका, काही लोक बोलतील सर आपल्या मनावर असतं, किती पण ठेवू शकतो, हे नो बॉल असतो, नो बॉल, कळलं का? अरे ऐका, ते ना रूल फिक्स असतात, त्याच्या पलीकडे जर जाऊन तुम्ही काही रूल तोडले ना, तर तुम्हाला नो बॉल भेटतो. आणि नो बॉल म्हटलं की पुढचा बॉल असा अंपायर फिरत, हेलिकॉप्टर असं दिसतं ना अंपायरच्या हातात. मग हे आता नीट ऐका, ऐका, डीप लर्निंग म्हणजे काय? ऐका, एखाद्या प्लेअरबद्दलचा डिटेलमध्ये पण अभ्यास केला जातो. मी तुम्हाला सांगतो, इंडिया ऑस्ट्रेलियाची मॅच असेल ना, तर आहे ना, बॅट्समनमध्ये वॉर्नर चिवट बॅट्समन आहे. चिवट म्हणजे आला की सुटतच नाही, पहिल्या वेळेस एवढे फास्ट रन करून जातो. मी तुम्हाला जरा जुन्या मॅचचं सांगू का, मे बी तुम्हाला जास्त मॅप होईल. तुम्ही मॅचेस बघायचे का आधी? हॅलो, शेवटी पाहिले का? तुम्हाला माहिती आहे का, मॅथ्यू हेडन नावाचे प्लेअर होता, गिलक्रिस्ट होता, तुम्हाला माहिती आहे का ह्या गोष्टी? आठवते? ती टीम आहे ना एवढी डेंजर होती ना, एक आउट झाला की पुढचा अजून डेंजर यायचा. म्हणजे ऑस्ट्रेलियाची टीम आहे ना, ते गिलक्रिस्ट आणि हेडन लेफ्टी, अरे काय चायला मारायचे ना. म्हणजे पहिल्या 6-10 ओव्हर, म्हणजे तेव्हा वन डे मॅचेस जास्त असायच्या, T20 कमी होत्या, ते दोघं आले ना, मुंगूस बॅट घेऊन यायचं. मुंगूस बॅट, मॅथ्यू हेडन माहिती आहे ना, मुंगूस बॅट म्हणजे माहिती आहे ना, छोटी बॅट असायची जरा, त्याने 1-2 मॅचला ती वापरली पण बॅट. ऐका मी काय सांगतोय, ते प्लेयर एवढे डेंजर होते ना. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची टीम बघा ना, अजून पण भारीच आहे, सलग त्यांनी 3 वेळा वर्ल्ड कप पण जिंकला होता. आठवते का? 2003चा वर्ल्ड कप झाला तेव्हा तर आम्ही शाळेत होतो, तुम्ही तर राहू द्या, ठीक आहे? तुम्ही कुठे होता तुमचं तुम्ही शोधा, ठीक आहे? मला काय माहीत नाही, ठीक आहे? ऐका सगळ्यांनी, मी तेव्हा शाळेमध्ये होतो 2003ला, 7वी वगैरे. आमच्या वर्गात काय पसरलेलं माहिती आहे का, त्या पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग होती.
काही आमच्याकडे मनानेच असायचं. पुन्हा ते WWE वालं अंडरटेकरचा आत्मा त्या मडक्यात आहे. अंडरटेकर माहितीये का तो WWE वाला, केनचं मास्क काढलं तर तो मरून जाईल. लय मशीन लर्निंग स्वतःच होतं, स्वतःचेच AI चे मॉडेल. 2003, 4, 5चं तेव्हाचं सांगतोय बरं का, लक्ष द्या. आता मला सांगा, हे जेव्हा आहे ना डीप लर्निंग असतं ना, तेव्हा तुम्ही नोटीस करा एखाद्या प्लेअरवरती जास्त अभ्यास केला जातो. का माहिती का, तुम्ही नोटीस केला असेल कधीतरी, मुलीने तुम्ही पण बघितलं असेल, बुमरा बॉलिंग टाकतोय ना तर त्याच्या हाताचा फ्लो पण दाखवला जातो, असं 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 असं. का बरं असं केलं असेल? ते अँगल, आणि ह्या अँगलने बॉल सुटल्यानंतर इनसाइड का आउटसाईड, कुठल्या साईडला बॉल फिरू शकतो, हे डिटेलमध्ये प्रेडिक्शन केलं जातं. बुमरा 6 ओव्हरमध्ये, एका ओव्हरमध्ये 6 बॉल असतात, तर 6च्या 6 बॉल वेगळे टाकतोय की सेमच बरेचसे बॉल टाकतोय, याचं पण प्रेडिक्शन करून समोरच्या टीमची लोक हेच चेक करत असतात की ह्यावेळेस बुमराची स्ट्रॅटेजी मे बी वेगळी असेल, कारण की बुमराने इकडचा प्लेअर इकडे हलवला, याचा अर्थ तो शॉर्ट बॉल टाकू शकतो. मित्रांनो, ह्याला डीप लर्निंग म्हणतात. डीप लर्निंगमध्ये डिटेलमध्ये प्रेडिक्शन केलं जातं, डिटेलमध्ये. डीप लर्निंग, NN, न्यूरल नेटवर्क. आता तुम्ही हे वाचा, ज्यांना ज्यांना वाचता येतं त्यांना कळतंय त्यांनी बघा. ऑर्डर ओव्हर बाय